नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझं नाव सुहास बिसे. स्वागत आहे तुमचं सर्वांचं परदा करंट अफेअर्स मराठी या आपल्या मायबोली भाषेतील एज्युकेशनल यूट्यूब चॅनलमध्ये. विद्यार्थी मित्रांनो, सर्वप्रथम आपण जर नवीन असाल, पहिल्यांदा या चॅनलवरील व्हिडिओ पाहत असाल तर चॅनलला या ठिकाणी अवश्य सबस्क्राईब सुद्धा करून घेऊ शकता. ठीक आहे, बिलकुल टाइमपास नका करू, वही आणि पेन घेऊन लगेच बसा. आज जो काय आपण महत्त्वाचा मुद्दा घेतलाय त्या मुद्द्याचं नाव लगेच लिहून घ्या. जानेवारी 2025 पासून नोव्हेंबर 2025 पर्यंत हे जे काय 2025 मधील सुरुवातीचे 11 महिने आहेत, या 11 महिन्यातील निवडक सिलेक्टिव्ह चालू घडामोडीचे जे काही प्रश्न बनत असतील, जे प्रश्न परीक्षेच्या दृष्टिकोनातून अत्यंत महत्त्वाचे असू शकतील, परीक्षेला विचारले जाऊ शकतील, अशाच प्रश्नांवरती आपण आजचा व्हिडिओ तयार केलेला आहे. एक प्रश्न अत्यंत महत्त्वाचा प्रश्न आहे. 400 पेक्षा जास्त प्रश्न आपण एकाच व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत. लिहून घ्या. प्रश्न क्रमांक पहिला, हेनली पासपोर्ट इंडेक्स 2025 मध्ये भारताचा क्रमांक किती आहे? प्रश्न क्रमांक पहिल्याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी. आपल्या पॅरा भारताचा या ठिकाणी 85 क्रमांक आहे. भारताला या ठिकाणी व्हिसा मुक्त, व्हिसा ऑन अरायव्हल किती देशांमध्ये आहे? तर 57 देशांमध्ये. आणि याच हेनली पासपोर्ट इंडेक्समध्ये अव्वल स्थानी कोण आहे? तर 1 नंबरला सिंगापूर आहे, तर 2 नंबरला जपान आहे. ही देखील गोष्ट तुम्हाला लिहून घ्यायची आहे. पुढचा प्रश्न, 2025चा फाईड महिला बुद्धिबळ विश्वचषक कोणी जिंकलेला आहे? 2 नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी. दिव्या देशमुख असं त्यांचं नाव आहे. त्यांनी या ठिकाणी फाईड महिला बुद्धिबळ विश्वचषक 2025 याचं विजेतेपद या ठिकाणी जिंकलेलं आहे. हे जे काय मग चेस वर्ल्ड कप आहे, बुद्धिबळ विश्वचषक आहे महिलांचं, कुठे आयोजन करण्यात आलं होतं? तर बटुमी जॉर्जिया या ठिकाणी आयोजित करण्यात आलं होतं, ज्याच्यामध्ये कोनेरू हम्पी या उपविजेता या ठिकाणी ठरले आहेत. त्या देखील भारताच्या या ठिकाणी बुद्धिबळ खेळाडू आहेत. दोन्हीही बुद्धिबळ खेळाडू आहेत. ठीक आहे, पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक तिसरा, या ठिकाणी भारतातील दुसरा सर्वात लांब केबल स्टेड पूल कोणत्या राज्यामध्ये उघडण्यात आलेला आहे? 3 नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी. कर्नाटक हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. तर या ठिकाणी लक्षात काय ठेवायचं तुम्हाला? तर हा जो काही केबल स्टेड या ठिकाणी पूल बांधण्यात आलेला आहे, याची लांबी किती आहे? तर 2.44 किलोमीटर एवढी त्याची लांबी आहे. आणि त्याचं इनॉग्रेशन या ठिकाणी नितीन गडकरी यांच्या हस्ते करण्यात आलं होतं. आणि हे दुसरा सर्वात लांब केबल स्टेड पूल आहे भारतातील, जो की उद्घाटन करण्यात आला होता कर्नाटक राज्याच्या अंतर्गत. या गोष्टी तुम्हाला लक्षात आल्या? ठीक आहे, पुढचा प्रश्न, कोणत्या देशाने 2025 मध्ये 17व ब्रिक्स शिखर परिषद आयोजित केली होती? 4थ्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए. ब्राझील या देशाच्या अंतर्गत 17व्या क्रमांकाची ब्रिक्स शिखर परिषद आयोजित करण्यात आली होती. मग तुम्हाला जर असं विचारलं 17व्या क्रमांकाची ब्रिक्स शिखर परिषद कधी झाली? तर 2025 मध्ये. कुठे झाली? ब्राझील देशामध्ये. मग याच्या नंतरची 18व्या क्रमांकाची कुठे होणार आहे? तर 2026 मध्ये भारतामध्ये आयोजित केली जाणार आहे. याला सुद्धा तुम्हाला स्टार मार्क करून ठेवायचं आहे. आणि ब्रिक्स या गटाचा लेटेस्ट 10व्या क्रमांकाचा सदस्य देश कोणता बनलेला आहे? तर इंडोनेशिया देश. ही सुद्धा गोष्ट तुम्हाला साईडला लिहून घ्यायची आहे. ठीक आहे, जसं की तुम्हाला माहित आहे, पूर्ण वर्ष संपलं की त्या संपूर्ण वर्षभरावर आपण एक इयरबुक लॉन्च करत असतो, जे की चालू घडामोडीचे असते. याच प्रकारे जानेवारी 2025 ते डिसेंबर 2025 या संपूर्ण वर्षभराची आपण इयरबुक लवकरच लॉन्च करत आहोत. या इयरबुकमध्ये तुम्हाला संपूर्ण जानेवारी ते डिसेंबर सेपरेट चालू घडामोडीचे प्रश्न मिळणार आहेत. सोबत या ठिकाणी परीक्षेच्या दृष्टिकोनातून काही महत्त्वाचे टॉपिक्स असतात. अशा 30 पेक्षा जास्त टॉपिक वरती तुम्हाला या ठिकाणी प्रश्नोत्तर मिळणार आहेत. संपूर्ण इयरबुक मध्ये जवळपास 3000 पेक्षा जास्त प्रश्नांचा आपण या ठिकाणी समावेश केलेला आहे. तुम्हाला सांगायचं म्हटलं तर अशा प्रकारे हा कंटेंट असणार आहे. जानेवारी पासून डिसेंबर पर्यंत तुम्हाला सेपरेट 1 लाइनर क्वेश्चन्स मिळणार आहेत. आणि याच्या व्यतिरिक्त काही महत्त्वाच्या टॉपिक्स वरती तुम्हाला प्रश्नोत्तर मिळणार आहेत. ही पीडीएफ पाहिजे असेल तर हा माझा व्हॉट्सअप नंबर आहे 96 730 58 600. बरोबर, या व्हॉट्सअप नंबरला हाय मेसेज टाका. इयरबुक 2025 पाहिजे असा मेसेज टाका. इयरबुक कधी भेटणार आहे, किती रुपयाला आहे, जेव्हाच काढू शकतो का, या सर्व गोष्टींची माहिती मी तुम्हाला देतो. इयरबुक लवकरच या ठिकाणी लॉन्च होणार आहे. डिसेंबर महिना त्याच्यामध्ये आपल्याला ऍड करायचा आहे. ठीक आहे, पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 5वा, निसार नावाचं मिशन हा कोणत्या 2 अंतराळ संस्थांचा संयुक्तपणे असलेला प्रकल्प आहे? 5व्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी. वरील दोन्ही. कोण? नासा आणि इस्रो. पर्याय क्रमांक ए आणि पर्याय क्रमांक बी हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. आणि जर तुम्हाला असं विचारलं NISAR निसार मिशनचा फुल फॉर्म काय, तर लिहून घ्या, नासा इस्रो सिंथेटिक
अपार्चर रडार असं याचं फुल फॉर्म आहे. कोणत्या रॉकेटच्या द्वारे हे लॉन्च करण्यात आलं होतं? तर GSLV F-16. आणि कधी लॉन्च करण्यात आलं होतं? 30 जुलै 2015ला. कुठून लॉन्च करण्यात आलं होतं? सतीश धवन अंतराळ केंद्रातून. कोठे आहे? तर श्रीहरिकोटा म्हणजेच आंध्र प्रदेश राज्याच्या अंतर्गत स्थित आहे. पुढचा प्रश्न, भारतामध्ये कोणत्या राज्याने प्रथम क्षयरोग मृत्यू अंदाज मॉडेल स्वीकारलेलं आहे? 6व्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, तमिळनाडू हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. लक्षात घ्या, प्रथम क्षयरोग मृत्यू अंदाज मॉडेल कोणत्या राज्याने स्वीकारलं? तमिळनाडू राज्याने. आपल्या भारतानं क्षयरोग संपवण्याचे एक उद्दिष्ट ठेवलं आहे, एम ठेवला आहे. कधीपर्यंत? 2025 पर्यंत. ही सुद्धा गोष्ट मला लक्षात ठेवायची आहे. आणि प्रश्नामध्ये क्षयरोगाबद्दल बोलण्यात आलं तर जागतिक क्षयरोग दिवस कधी असतो? 24 मार्चला. इंग्रजीमध्ये काय म्हणता येईल? वर्ल्ड टीबी डे. आणि टीबीचा फुल फॉर्म काय? ट्युबरकुलोसिस. या गोष्टी तुम्हाला लक्षात ठेवायच्या आहेत. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 7वा, जगदीप धनखड हे भारताचे कितवे राष्ट्रपती म्हणून त्यांनी कामकाज पाहिलेलं आहे? तर पर्याय क्रमांक बी, 14व्या क्रमांकाचे राष्ट्रपती म्हणून त्यांनी कामकाज पाहिलेलं आहे. मग आता 15व्या क्रमांकाचे राष्ट्रपती कोण आहेत? उपराष्ट्रपती? तर CP राधाकृष्णन. बरोबर. कधीपासून झाले आहेत? 12 सप्टेंबर 2025 पासून. लक्षात घ्या, हे जे काही CP राधाकृष्णन 15व्या क्रमांकाचे उपराष्ट्रपती बनलेले आहेत ते ऑलरेडी महाराष्ट्र राज्याचे राज्यपाल म्हणून सुद्धा त्यांनी कामकाज पाहिलेलं आहे. कधी? 31 जुलै 2024 पासून 11 सप्टेंबर 2025 पर्यंत. बरोबर. आणि 12 सप्टेंबर 2025 पासून 15व्या क्रमांकाचे या ठिकाणी उपराष्ट्रपती ठरलेले आहेत. ही देखील गोष्ट मला लक्षात ठेवायची आहे. पुढचा प्रश्न, कोणत्या राज्य सरकारने नियाद नेल्लानार नावाची योजना सुरू केली आहे? 8व्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए, छत्तीसगड हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. ही जी काही योजना आहे नियाद नेल्लानार नावाची योजना कशासाठी आहे? तर जे काही नक्षलग्रस्त गावं आहेत त्यांना मूलभूत सुविधा आणि कल्याणकारी लाभ देण्यासाठी ही योजना आहे. या योजनेमध्ये जसं की गृहनिर्माण असेल, आरोग्य सेवा असेल, पाणी, वीज, रस्ते, शिक्षण अशा मूलभूत सुविधा प्रोव्हाइड करणे, प्रदान करणे या उद्देशाने नियाद नेल्लानार नावाची योजना सुरू करण्यात आली आहे छत्तीसगड राज्याच्या अंतर्गत. पुढचा प्रश्न अत्यंत महत्त्वाचा प्रश्न आहे. युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीतील मराठा मिलिटरी लँडस्केप ऑफ इंडिया भारताचे कितवे जागतिक वारसा स्थळ ठरलेलं आहे? तर या ठिकाणी पर्याय क्रमांक डी, 44व्या क्रमांकाचं जागतिक वारसा स्थळ ठरलेलं आहे. कोणतं? मराठा मिलिटरी लँडस्केप ऑफ इंडिया. याच्यामध्ये समाविष्ट स्थळे कोणकोणते आहेत? तर याच्यामध्ये महाराष्ट्रातील जवळपास 11 किल्ले आणि तमिळनाडूतील 1 किल्ला असे एकूण 12 किल्ल्यांचा याच्यामध्ये समावेश आहे. मग आता भारतातील एकूण जे काही या ठिकाणी जागतिक वारसा स्थळांची जी घोषणा झाली आहे ती किती आहेत? तर एकूण 44 जागतिक वारसा स्थळे या ठिकाणी घोषित झालेले आहेत. एकूण आहेत भारतामध्ये. त्या 44 पैकी 36 सांस्कृतिक आहेत, 7 नैसर्गिक आहेत आणि एक मिश्र स्वरूपाचं जागतिक वारसा स्थळ आहे. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 10वा, मराठा मिलिटरी लँडस्केप ऑफ इंडिया मध्ये एकूण किती किल्ल्यांचा समावेश आहे? तर आपण आताच पाहिलं पर्याय क्रमांक बी, 12 किल्ल्यांचा समावेश आहे. किती? 12 किल्ल्यांचा. या 12 किल्ल्यांमध्ये आपण जसं की आताच पाहिलं 11 किल्ले हे महाराष्ट्रातील आहेत आणि 1 किल्ला हा तमिळनाडूमधील आहे. मग तमिळनाडूमधील कोणता आहे? तर जिंजीचा किल्ला. आणि महाराष्ट्रातील 11 किल्ले कोणकोणते आहेत? तर साल्लेर, शिवनेरी, लोहगड, खांदेरी, आपला रायगड, राजगड, प्रतापगड, सुवर्णदुर्ग, पन्हाळा, विजयदुर्ग आणि सिंधुदुर्ग अशा 11 महाराष्ट्रातील किल्ल्यांचा समावेश आहे. आणि तमिळनाडूमधील जंजीचा किल्ला, तिथला 1 किल्ला असे टोटल 12 किल्ल्यांचा समावेश आहे मराठा मिलिटरी लँडस्केप ऑफ इंडियाच्या या जागतिक वारसा स्थळ जे काही घोषित केलेलं आहे 44व्या क्रमांकाचं, त्याच्यामध्ये या सर्व लँडस्केपचा समावेश आहे. पुढचा प्रश्न, पंतप्रधान धनधान्य कृषी योजनेला केंद्रीय मंत्रिमंडळाने केव्हा मान्यता दिलेली आहे? तर पर्याय क्रमांक बी, 16 जुलै 2025 ला पंतप्रधान धनधान्य कृषी योजनेला मान्यता दिलेली आहे. ही जी काही योजना आहे या योजनेच्या मागचा उद्देश काय आहे? तर उत्पादकता वाढवणे, पीक विविधीकरणाला प्रोत्साहन देणे, सिंचन आणि साठवणूक करून या ठिकाणी त्याच्यामध्ये सुधार करणे या उद्देशाने या ठिकाणी ही योजना पंतप्रधान धनधान्य कृषी योजना सुरू केली होती. पुढचा प्रश्न, भारतामध्ये सध्या वर्तमानमध्ये
पेट्रोलमध्ये इथेनॉलचे मिश्रण कसं कसं आहे, म्हणजे त्याचा रेशो कसा आहे. तर पर्याय क्रमांक ए 20%, म्हणजेच काय, इथेनॉल 20% आणि 80% पेट्रोल असा याच्यामधला काय आहे, प्रमाण आहे. सरकारी लक्ष काय होतं, तर 2030 पर्यंत 20% मिश्रण करण्याचं लक्ष होतं, जे की 2025 मध्येच या ठिकाणी आपण अचीव्ह केलेलं आहे. कधी कधी काय होतं, तुम्हाला या इथेनॉल बद्दल तुम्हाला या ठिकाणी केमिकल फॉर्म्युला विचारला जाऊ शकतो. तर लिहून घ्या, C2H5OH असा याचा काय आहे, तर या रासायनिक सूत्र म्हणत काही हरकत नाही. पुढचा प्रश्न, 17व्या ब्रिक्स शिखर परिषदेपूर्वी कोणते दोन देश एनडीबी म्हणजे काय, न्यू डेव्हलपमेंट बँकेमध्ये समावेश झालेले आहेत किंवा समाविष्ट झालेले आहेत. तर पर्याय क्रमांक बी, कोलंबिया आणि उझबेकिस्तान हे दोन देश या ठिकाणी एनडीबी मध्ये समाविष्ट झालेले आहेत. न्यू डेव्हलपमेंट बँक असा याचा फुल फॉर्म होतो. पुढचा प्रश्न, भारतातील पहिले डिजिटल नोमॅड विलेज कोणत्या राज्यामध्ये उघडण्यात आलेलं आहे. 14व्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए, सिक्कीम राज्याच्या अंतर्गत इंडियाज फर्स्ट डिजिटल नोमॅड विलेज या ठिकाणी उघडण्यात आलेला आहे, इनॉग्रेट करण्यात आलेला आहे. पुढचा प्रश्न, 2025 मध्ये झालेल्या विम्बल्टन टायटलमध्ये पुरुष एकेरीचं विजेतेपद कोणी जिंकलेलं आहे. 15व्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी, जनिक सिन्नर असं त्यांचं नाव आहे. काय नाव आहे, जनिक सिन्नर असं त्यांचं नाव आहे. इटली देशाचे ते टेनिस खेळाडू आहेत. त्यांनी या ठिकाणी कार्लोस अल्काराज जे की स्पेनचे आहेत त्यांना पराभव करत विम्बल्डन टायटलमध्ये पुरुष एकेरीचं विजेतेपद जिंकलेलं आहे. मग अशाच प्रकारे याच विम्बल्डनमध्ये महिला एकेरीचं विजेतेपद कोणी जिंकलं आहे, तर पर्याय क्रमांक सी, इगा स्विटेक यांनी जिंकलेलं आहे. इगा स्विटेक कोणत्या देशाला बिलॉंग करतात, तर पोलंडचे आहेत. आणि त्यांनी कोणाचा पराभव केला, तर उमांडा आणि सिमोवा असं त्यांचं नाव आहे, त्यांचा पराभव केला, ज्या की अमेरिकेच्या टेनिस प्लेयर आहेत. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 17वा, भारतातील पहिलं ISO प्रमाणित पोलीस स्टेशन कोणतं आहे. 17व्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, अर्थुकल पोलीस स्टेशन. कुठे आहे हे, तर अर्थुकल पोलीस स्टेशन नावाचं पोलीस स्टेशन आहे. ते भारतातील पहिलं ISO प्रमाणित पोलीस स्टेशन या ठिकाणी ठरलेलं आहे. यांना हा पुरस्कार का देण्यात आला, तर गुन्हेगारी प्रतिबंध, तपास, वाहतूक नियंत्रण या क्षेत्रातील उत्कृष्ट कार्यासाठी हा पुरस्कार देण्यात आला आहे. या ठिकाणी मला कमेंट करून सांगा, अर्थुकल पोलीस स्टेशन कोणत्या राज्यातील पोलीस स्टेशन आहे. पुढचा प्रश्न, हुरून ग्लोबल युनिकॉर्न इंडेक्स 2025 मध्ये भारताचा क्रमांक किती आहे. तर आपल्या भारताचा या ठिकाणी 3रा क्रमांक आहे. मग पहिला क्रमांक कोणाचा आहे, तर अमेरिका. अमेरिकेमध्ये जवळपास 758 काय आहेत, तर युनिकॉर्न्स आहेत. 2 नंबरला चीन आहे. चीनमध्ये जवळपास 343 युनिकॉर्न्स आहेत. आणि 3 नंबरला आहे भारत देश. एकूण 64 या ठिकाणी युनिकॉर्न्स आहेत. सर्वात जास्त आहेत बेंगलोर शहरामध्ये. आणि युनिकॉर्न काय कशाला म्हणतात, तर स्टार्टअप बाजारपेठेचे मूल्य $1 अब्ज ओलांडलं, त्याला या ठिकाणी युनिकॉर्न कंपनी म्हटलं जातं. म्हणजे जे काय स्टार्टअप बाजारपेठ असतं, जे काय मार्केट व्हॅल्युएशन असतं, बरोबर का नाही, त्याचं जे काही व्हॅल्युएशन आहे ते $1 अब्ज या ठिकाणी सरपास केलं की त्याला असं म्हणता येतं युनिकॉर्न कंपनी झालेली आहे. ठीक आहे. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 19, अत्यंत महत्त्वाचा प्रश्न आहे, 100% विचारला जाणार. भारताचा 91 क्रमांकाचा या ठिकाणी ग्रँड मास्टर कोणता खेळाडू बनलेला आहे. 19 नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी, राहुल VS असं त्यांचं नाव आहे. 91 क्रमांकाचे चेस ग्रँड मास्टर बनलेले आहेत. त्याच्या अगोदर या ठिकाणी 90 क्रमांकाचे कोण आहेत, इलाम परथी AR असं त्यांचं नाव आहे. त्याच्या अगोदर 89 क्रमांकाचे कोण आहेत, S रोहित कृष्ण असं त्यांचं नाव आहे. आणि त्याच्या अगोदर 88 क्रमांकाचे कोण आहेत, आपल्या महाराष्ट्राच्या दिव्या देशमुख आहेत. लक्षात घ्या, 88 क्रमांकाचे ज्या काही ग्रँड मास्टर बनले आहेत दिव्या देशमुख या एकट्याच या ठिकाणी महाराष्ट्राचे आहेत या 4 ऑप्शन पैकी. आणि बाकीचे जे काही हे 3 आहेत, S रोहित कृष्ण 89 क्रमांकाचे, इलाम परथी AR 90 क्रमांकाचे आणि राहुल VS 91 क्रमांकाचे, हे तिघही या ठिकाणी तमिळनाडू राज्याला बिलॉंग करतात. पुढचा प्रश्न, कारगिल विजय दिवस कोणत्या तारखेला साजरा केला जातो. तर 26 जुलैला दरवर्षी विद्यार्थी मित्रांनो आपण या ठिकाणी कारगिल विजय दिवस म्हणून साजरा करतो. ठीक आहे. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 21, जामाता हा भारत आणि कोणत्या देशाचा संयुक्त सागरी सराव आहे. 21 नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी, जपान हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. तर जपान या देशाचा या ठिकाणी जामाता हा भारत आणि जपान देशाचा संयुक्त सागरी सराव आहे, जो की चेन्नई या ठिकाणी आयोजित करण्यात आला होता. पुढचा प्रश्न, 2025 चे युवा आध्यात्मिक शिखर परिषद कोठे आयोजित करण्यात आलेली होती. 22 नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी,
वाराणसी हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. तर 2025चं युवा आध्यात्मिक शिखर परिषद वाराणसी या ठिकाणी आयोजित करण्यात आली होती, ज्याची थीम काय होती, नशामुक्त युवा फॉर विकसित भारत, म्हणजेच काय, ड्रग्ज फ्री युथ फॉर डेव्हलप्ड इंडिया, अशा प्रकारची थीम होती या वर्षीची. पुढचा प्रश्न, भारतातील पहिले ॲक्वा टेक पार्क कोणत्या राज्यामध्ये स्थापन करण्यात आलेला आहे? 23 नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, आसाम हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. आणि याच्या मागचा उद्देश काय, तर मत्स्य उत्पादन वाढवणे आणि शेतकऱ्यांच्या उत्पन्न वाढीला पाठिंबा देणे या उद्देशाने या ठिकाणी सुरू करण्यात आलं भारतातील पहिलं ॲक्वा टेक पार्क असं या ठिकाणी आसाम राज्याच्या अंतर्गत. पुढचा प्रश्न, 2025चा प्रतिष्ठित पेन पिंटर पुरस्कार कोणाला मिळालेला आहे? तर पर्याय क्रमांक ए, लीला अबोलेला असं त्यांचं नाव आहे. सुदानी स्कॉटिश त्या एक ऑथर आहेत, लेखक आहेत. त्यांना या ठिकाणी 2025च्या प्रतिष्ठित पेन पेंटर पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं आहे. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 25वा, रेल्वे संरक्षण दल ज्याला आपण बोलतो RPF रेल्वे प्रोटेक्शन फोर्स, याच्या पहिल्या महिला संचालक म्हणजेच फर्स्ट वुमन डिरेक्टर जनरल कोण बनलेले आहेत? तर पर्याय क्रमांक डी, सोनाली मिश्रा असं त्यांचं नाव आहे. पुढचा प्रश्न, 2025चा संयुक्त राष्ट्र लोकसंख्या पुरस्कार कोणाला मिळालेला आहे? तर पर्याय क्रमांक सी, वर्षा देशपांडे असं त्यांचं नाव आहे. 2025च्या संयुक्त राष्ट्र लोकसंख्या पुरस्काराने त्यांना सन्मानित करण्यात आलं आहे. पुढचा प्रश्न, भारतातील पहिल्या स्वदेशी डायव्हिंग सपोर्ट जहाजाचं नाव काय आहे? तर 27 नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, INS निस्तर. काय नाव आहे? INS निस्तार म्हणा किंवा निस्तर म्हणा, असं या भारतातील पहिल्या स्वदेशी डायव्हिंग सपोर्ट जहाजाचं नाव आहे. पुढचा प्रश्न, 2025चा रॅमन मॅक्सेसे पुरस्कार कोणत्या भारतीय संस्थेने जिंकलेला आहे? 28 नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए, एज्युकेट गर्ल्स या NGOने या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो 2025चा रॅमन मॅक्सेसे पुरस्कार या ठिकाणी या भारतीय संस्थेने, इंडियन ऑर्गनायझेशनने जिंकलेला आहे. पुढचा प्रश्न, 2025च्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांमध्ये कोणत्या चित्रपटाला सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा पुरस्कार मिळालेला आहे? तर पर्याय क्रमांक डी, 12th फेल. कशाला? 12th फेल या 12वी फेल या चित्रपटाला या ठिकाणी 2025च्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारामध्ये सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा पुरस्कार मिळालेला आहे. 71व्या क्रमांकाचा राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार सोहळा आहे, त्याच्यामध्ये हा पुरस्कार या ठिकाणी देण्यात आलेला आहे. पुढचा प्रश्न, NDB आपण आताच पाहिलं, न्यू डेव्हलपमेंट बँकेचे उपाध्यक्ष आणि मुख्य जोखीम अधिकारी म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे? तर पर्याय क्रमांक सी, डॉक्टर राजीव रंजन असं त्यांचं नाव आहे. न्यू डेव्हलपमेंट बँकेचे उपाध्यक्ष आणि मुख्य जोखीम अधिकारी म्हणून त्यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 31वा, 2025च्या स्मार्ट सिटी इंडेक्समध्ये कोणते शहर प्रथम क्रमांकावरती आलेलं आहे? 31 नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी, ज्युरिच नावाचं एक शहर आहे, जे की 2025च्या स्मार्ट सिटी इंडेक्समध्ये प्रथम शहर आलेलं आहे. लक्षात घ्या, भारतामधील या ठिकाणी नवी दिल्ली हे प्रथम आलं आहे भारताच्या या ठिकाणी रँकिंगमध्ये, परंतु जर जागतिक लेवलला बघितलं तर 104 क्रमांक आहे. ठीक आहे, पाहूया पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 32वा, यमुना पाणी पाईपलाईन प्रकल्पासाठी कोणत्या 2 राज्यांनी सामंजस्य करार केलेला आहे? तर पर्याय क्रमांक सी, हरियाणा आणि राजस्थान हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. पाहूया पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 33वा, ऑनलाईन गेमिंग विधेयक 2025च्या प्रचार आणि नियमन अंतर्गत खालीलपैकी कोणत्यावरती बंदी घालण्यात आलेली आहे? तर पर्याय क्रमांक बी, ऑनलाईन मनी गेम्स. खूप चांगली गोष्ट झालेली आहे, तर ऑनलाईन मनी गेम्स वरती या ठिकाणी बंदी घालण्यात आली आहे. लक्षात घ्या, व्हिडिओ थोडासा फास्ट वाटत असेल तर व्हिडिओ थोडासा तुम्ही स्लो करून पाहू शकता, आणि जर बरोबर स्पीड वाटत असेल तर काही हरकत नाही, कंटिन्यू या ठिकाणी वाचायचं लिहून घ्यायचं, वाचायचं लिहून घ्यायचं. क्लिअर? पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 34वा, 2025चा मिस युनिव्हर्स इंडियाचा किताब कोणाला मिळालेला आहे? 34 नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए, मनिका विश्वकर्मा, ज्या की राजस्थान राज्याला बिलॉंग करतात. मिस युनिव्हर्स इंडिया 2025 हा जो काही ब्युटी म्हणजेच सौंदर्य स्पर्धा होती त्याचं या ठिकाणी विजेतेपद, त्याचा किताब त्यांनी जिंकलेला आहे. पुढचा प्रश्न, तांत्रिक शिक्षण आणि संशोधनाला चालना देण्यासाठी सरकारने अलीकडे 4200 कोटी रुपयाच्या कोणत्या योजनेला या ठिकाणी मान्यता दिलेली आहे? तर पर्याय क्रमांक डी, मेरिट स्कीम असं या स्कीमचं नाव आहे, त्याला या ठिकाणी मान्यता दिलेली आहे. पुढचा प्रश्न,
अन्न आणि शांततेसाठी जागतिक MS स्वामीनाथन पुरस्कार कोणी सुरू केलेला आहे? तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या ठिकाणी अन्न आणि शांततेसाठी फूड अँड पीससाठी जागतिक MS स्वामीनाथन पुरस्कार सुरुवात केली आहे या पुरस्काराला. पुढचा प्रश्न, इस्रोचे स्पेस अॅनालॉग मिशन होप HOPE होप हे कोठे आयोजित करण्यात आलं आहे? तर पर्याय क्रमांक बी सो कार व्हॅली लडाख या ठिकाणी. पुढचा प्रश्न, भारतातील पहिला मेक इन इंडिया ग्रीन हायड्रोजन प्लांट कोणत्या बंदरामध्ये उभारण्यात आलेला आहे? तर पर्याय क्रमांक ए कांडला नावाचं बंदर आहे, त्या ठिकाणी इंडियाज फर्स्ट मेक इन इंडिया ग्रीन हायड्रोजन प्लांट या पोर्टमध्ये या बंदरामध्ये उभारण्यात आलेला आहे. पुढचा प्रश्न, भारताला कोणत्या देशाकडून शेवटचे म्हणजेच 16वे एअरबस C295 लष्करी वाहतूक विमान मिळालेलं आहे? तर पर्याय क्रमांक डी स्पेन या देशाकडून भारताला शेवटचे 16वे एअरबस C295 लष्करी वाहतूक विमान मिळालेलं आहे. एकूण टोटल ऑर्डर किती होत्या? तर भारतीय हवाई दलासाठी 56 विमानाची ऑर्डर होती. त्याच्यामधले पहिले 16 स्पेनमधून या ठिकाणी मागवलेले आहेत आणि बाकीचे राहिलेले 40 वडोदरा गुजरात या ठिकाणी काय केले जाणार आहेत? डेव्हलप केले जाणार आहेत, मॅन्युफॅक्चर केले जाणार आहेत. पुढचा प्रश्न, विक्रम साराभाई स्पेस सेंटरचे नवीन संचालक म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे? तर पर्याय क्रमांक सी डॉक्टर ए राजराजन असं त्यांचं नाव आहे. विक्रम साराभाई स्पेस सेंटरचे ते नवीन डिरेक्टर या ठिकाणी बनलेले आहेत. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 41, दरवर्षी राष्ट्रीय अंतराळ दिवस नॅशनल स्पेस डे केव्हा साजरा केला जात असतो? 41 नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी 23 ऑगस्टला आपण दरवर्षी या ठिकाणी राष्ट्रीय अंतराळ दिवस म्हणून साजरा करतो. लक्षात घ्या, 2-3 पॉइंट्स आहेत ते लिहून घ्या. 23 ऑगस्ट 2023ला चंद्रयान-3 अंतराळयान चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर उतरलेला आहे. दुसरा पॉइंट, चंद्राच्या पृष्ठभागावर यशस्वीपणे उतरणारा भारत हा 4थ्या क्रमांकाचा देश बनला आहे. पहिल्या क्रमांकाचा अमेरिका, दुसऱ्या क्रमांकाचा रशिया तर तिसऱ्या क्रमांकाचा चीन आहे. पुढचा प्रश्न, भारताच्या 79व्या स्वातंत्र्य दिवसाच्या समारंभाची थीम काय होती? तर पर्याय क्रमांक सी नया भारत अशा प्रकारची थीम होती 79 क्रमांकाच्या स्वातंत्र्य दिवसाच्या समारंभाची. ठीक आहे. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 43, ग्लोबल AI सिटी इंडेक्स 2025 मध्ये कोणत्या भारतीय शहराला सर्वोच्च स्थान मिळालेलं आहे? तर पर्याय क्रमांक बी मुंबईला या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो ग्लोबल AI सिटी इंडेक्स 2025 मध्ये या शहराला सर्वोच्च स्थान मिळालेलं आहे. आणि जागतिक लेवलवरती बघितलं तर 1 नंबरला सिंगापूर आहे तर 2 नंबरला सेऊल आहे. पुढचा प्रश्न, व्हाय द कॉन्स्टिट्यूशन मॅटर्स नावाचं पुस्तक आहे, या पुस्तकाचे लेखक कोण आहेत? 44 नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए DY चंद्रचूड यांनी या पुस्तकाचं लेखन केलेलं आहे. पुस्तकाचं नाव आहे व्हाय द कॉन्स्टिट्यूशन मॅटर्स. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 45, कोणत्या मंत्रालयाने 2025 मध्ये आदी कर्मयोगी अभियान सुरू केलेलं आहे? 45 नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी आदिवासी व्यवहार मंत्रालय असं या मंत्रालयाचं नाव आहे. 2025 मध्ये आदी कर्मयोगी अभियान त्यांनी सुरू केलेलं आहे. या अभियानाचा मागचा उद्देश काय आहे? तर भारतातील आदिवासी समुदायांना तळागाळातील नेतृत्वाद्वारे सक्षम करणे या उद्देशाने हे सुरू केलेलं आहे. पुढचा प्रश्न, केंद्रीय मंत्रिमंडळाने पंतप्रधान स्वनिधी योजनेचा विस्तार कोणत्या तारखेपर्यंत करण्यास मान्यता दिलेली आहे? तर पर्याय क्रमांक सी 31 मार्च 2030 पर्यंत या ठिकाणी मान्यता दिली आहे. आणि हे जे काय पंतप्रधान स्वनिधी योजना आहे ही लॉन्च कधी करण्यात आली होती? 2020ला. आणि उद्देश काय होता? तर रस्त्यावरील विक्रेत्यांना कर्जमुक्त कर्ज प्रदान करणे या उद्देशाने या ठिकाणी ही योजना सुरू केलेली होती. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 47, IMF म्हणजे काय? इंटरनॅशनल मॉनिटरी फंड यामध्ये कार्यकारी संचालक म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे? तर पर्याय क्रमांक बी उर्जित पटेल असं त्यांचं नाव आहे. पुढचा प्रश्न, पंतप्रधान जनधन योजना कधी सुरू करण्यात आलेली होती? तर पर्याय क्रमांक ए 2014 मध्ये सुरू करण्यात आलेली होती. पुढचा प्रश्न, सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश म्हणून अलीकडेच कोणी शपथ घेतलेली आहे? तर पर्याय क्रमांक डी आलोक आराधे आणि विपुल मनुभाई यांनी या ठिकाणी सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश म्हणून या ठिकाणी शपथ घेतलेली आहे. पुढचा प्रश्न, नारी 2025 निर्देशांकमध्ये महिलांसाठी सर्वात सुरक्षित शहर म्हणून कोणते या ठिकाणी अव्वल स्थानावरती आलेलं आहे? तर पर्याय क्रमांक सी कोहिमा नावाचं शहर या ठिकाणी अव्वल स्थानी आलेलं आहे.
क्लिअर? आता या ठिकाणी काळजीपूर्वक ऐका. जसं की सुरुवातीचे तुम्ही हे 1 ते 50 क्रमांकापर्यंत प्रश्न पाहिले, अशाच प्रकारे पुढच्या टप्प्यामध्ये सुद्धा आपण 1 ते 50 प्रश्नांचे या ठिकाणी टप्पे पाहणार आहोत. 50 प्रश्नांच्या टप्प्यामध्ये आपण हा व्हिडिओ या ठिकाणी पूर्ण करणार आहोत. ठीक आहे? प्रश्न क्रमांक पहिला लिहून घ्या. कोणत्या दहशतवादी घटनेला प्रत्युत्तर म्हणून ऑपरेशन सिंदूर सुरू करण्यात आलं होतं? प्रश्न क्रमांक पहिल्याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी, पहलगाम दहशतवादी हल्ला. या हल्ल्याला, या घटनेला प्रत्युत्तर रिॲक्शन म्हणून ऑपरेशन सिंदूर केलं होतं. याच्याबद्दल काही महत्त्वाचे 2-3 पॉईंट्स आहेत, ते लिहून घ्या. उद्दिष्ट काय होतं? तर पाकिस्तान आधारित दहशतवादी गट होते. जैश ए मोहम्मद आणि लष्कर ए तैयबा, हिजबुल मुजाहिद्दीन नष्ट करणे, याच्यासाठी या ठिकाणी हे प्रत्युत्तर म्हणून ऑपरेशन सिंदूर केलं होतं. जर तुम्हाला असं विचारलं पहलगाम दहशतवादी हल्ल्याची तारीख काय होती, तर 22 एप्रिल 2025 आणि ऑपरेशन सिंदूर कधी झालं, तर 7 मे 2025. या तारखा सुद्धा तुम्हाला या ठिकाणी लक्षात ठेवायच्या आहेत. ठीक आहे? पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक दुसरा. खूप छान व्हिडिओ आहे, तुम्हाला फक्त शेवटपर्यंत पाहायचं आहे. कधी कधी काय होतं, विद्यार्थ्यांचं कन्फ्युजन काय होतं, थोडं या शिक्षकाचं बघायचं, थोडं त्या शिक्षकाचे व्हिडिओ बघायचे, त्याच्यामुळे कन्फ्युजन क्रिएट होतं. मी असो किंवा इतर कोणतेही शिक्षक असो, प्रत्येक शिक्षक हे चांगलंच शिकवतात. प्रत्येकाची शिकवण्याची एक पद्धत असते, प्रत्येकाची शिकवण्याची एक शैली असते, बरोबर का नाही? त्याला तुम्हाला फक्त काय करायचं आहे, मॅच करायचं आहे स्वतःला. त्याच्यामुळे कोणाचा काय व्हिडिओ बघणार, सुरुवातीपासून शेवटपर्यंत पाहण्याचा प्रयत्न करायचा. प्रश्न क्रमांक दुसरा लिहून घ्या. 6वी बिमस्टेक शिखर परिषद 2025 कोणत्या देशामध्ये आयोजित केली होती? 2 नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, थायलंड या देशाच्या अंतर्गत 6व्या क्रमांकाची बिमस्टेक शिखर परिषद आयोजित करण्यात आली होती. बिमस्टेक समिट 2025. बऱ्याच वेळेला एक्झाममध्ये विचारलं जातं बिमस्टेकचा फुल फॉर्म काय, लिहून घ्या. बे ऑफ बेंगाल इनिशिएटिव्ह फॉर मल्टी सेक्टोरल टेक्निकल अँड इकॉनॉमिक कोऑपरेशन. आणि बिमस्टेकची स्थापना झाली 6 जून 1997ला. पुढचा प्रश्न, भारतातील 58व्या क्रमांकाचं व्याघ्र प्रकल्प म्हणून कोणते राष्ट्रीय उद्यान घोषित करण्यात आलेलं आहे? 3 नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, माधव राष्ट्रीय उद्यान हे 58व्या क्रमांकाचं व्याघ्र प्रकल्प म्हणून या ठिकाणी घोषित करण्यात आलं. लक्षात घ्या, माधव राष्ट्रीय उद्यान असं या 58व्या व्याघ्र प्रकल्पाचं नाव आहे. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक चौथा. 2025 मध्ये जागतिक AI गुंतवणुकीमध्ये भारताचा क्रमांक किती आहे? तर आपल्या प्यारा भारताचा या ठिकाणी 10वा क्रमांक आहे. कशाच्या बाबतीमध्ये? तर ग्लोबल AI इन्व्हेस्टमेंटच्या बाबतीमध्ये भारत 10व्या क्रमांकावरती आहे. मग अव्वल कोण आहे? तर अमेरिका 1 नंबरला आहे, 2 नंबरला या ठिकाणी चायना आहे, तर 10 नंबरला आपला भारत देश आहे. एवढी गोष्ट तुम्हाला लक्षात ठेवायची आहे. पुढचा प्रश्न, जागतिक आनंद अहवाल बरोबर 2025 मध्ये भारताचा क्रमांक किती आहे? 5व्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी, आपला भारत देश या ठिकाणी 118व्या क्रमांकावरती आहे. कशामध्ये? जागतिक आनंद अहवालमध्ये. याच्यामध्ये शीर्ष देश कोण आहेत? तर फिनलँड हा 1 नंबरला आहे, तर डेन्मार्क हा 2 नंबरला आहे. शेवटचा देश कोणता आहे? तर अफगाणिस्तान आहे. आणि आपल्या भारताच्या शेजारील नेपाळचा 92 क्रमांक आहे, पाकिस्तानचा 109 क्रमांक आहे, तर बांगलादेशचा 134 क्रमांक आहे. ही देखील गोष्ट तुम्हाला लक्षात ठेवायची आहे. पुढचा प्रश्न, भारत आणि कोणत्या देशादरम्यान टायगर ट्रायम्फ 2025 हा सराव आयोजित करण्यात आलेला आहे? 6व्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, USA युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिका आणि भारत या 2 देशाच्या अंतर्गत या ठिकाणी टायगर ट्रायम्फ नावाचा जो काही युद्ध सराव आहे तो या ठिकाणी आयोजित करण्यात आलेला आहे. पुढचा प्रश्न, कोणत्या संघाने 2025 ची ICC चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकलेली आहे? 7व्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, बी फॉर भारत हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. या ठिकाणी 2-3 प्रश्न लक्षात ठेवायचे आहेत. ही जी काही ICC चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 झाली, ही नेमकी झाली कुठे? तर पाकिस्तान आणि UAE मध्ये, ज्याच्यामध्ये विजेतेपद जिंकलं भारताने. तर या ठिकाणी लक्षात काय ठेवायचं आहे, अजून एक गोष्ट, मालिकावीर या ठिकाणी कोण ठरला आहे? तर रचित रवींद्र, जो की न्यूझीलंड देशाचा खेळाडू आहे. ही देखील गोष्ट तुम्हाला लक्षात ठेवायची आहे. ठीक आहे. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 8वा. जागतिक मलेरिया दिवस केव्हा साजरा करण्यात येत असतो? 8व्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए, 25 एप्रिलला दरवर्षी आपण या ठिकाणी जागतिक मलेरिया दिवस म्हणून साजरा करतो. या ठिकाणी मलेरियाच्या उच्चाटनाबद्दल भारताचं एक उद्दिष्ट आहे, ते सुद्धा लिहून घ्या, एक्स्ट्रा पॉइंट लिहून घ्या. 2030 पर्यंत, कधीपर्यंत? 2030 पर्यंत मलेरियाचे उच्चाटन करण्याचे भारताचे उद्दिष्ट आहे, भारताचं एम आहे. या एम वरती सुद्धा बऱ्याच वेळेला प्रश्न विचारले जातात. पुढचा प्रश्न, 2025च्या ऑस्करमध्ये कोणत्या चित्रपटाला
सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा पुरस्कार मिळालेला आहे? 9व्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी, अनोरा नावाचा एक चित्रपट आहे. त्या चित्रपटाला 2025च्या ऑस्कर चित्रपट सोहळ्यामध्ये सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा पुरस्कार मिळालेला आहे. याच ऑस्कर सोहळ्यामध्ये सर्वोत्कृष्ट अभिनेता पुरस्कार मिळालेला आहे एड्रियन ब्रॉडी याला द ब्रुटालिस या चित्रपटासाठी. आणि याच चित्रपट सोहळ्यामध्ये सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार मिकी मॅडिसनला मिळालेला आहे अनोरा या चित्रपटातील अभिनयासाठी. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 10वा, महत्वाचा प्रश्न आहे. 2024चा 59व्या क्रमांकाचा ज्ञानपीठ पुरस्कार कोणाला देण्यात आलेला आहे? 10व्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, विनोद कुमार शुक्ला असं त्यांचं नाव आहे. 2024चा 59व्या क्रमांकाचा ज्ञानपीठ पुरस्काराने त्यांना सन्मानित करण्यात आला आहे. लक्षात घ्या, हा जो काही ज्ञानपीठ पुरस्कार आहे हा सर्वात जुना आणि सर्वोच्च भारतीय साहित्य पुरस्कार आहे, ज्याचा पहिला विजेता होता 1965 मध्ये ठरले होते जी शंकर कुरूप यांना या ठिकाणी पहिला ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं होतं. पुढचा प्रश्न, भारतातील पहिला PPP म्हणजेच काय? पब्लिक प्रायव्हेट पार्टनरशिप, सार्वजनिक खाजगी भागीदारी अंतर्गत हरित कचरा प्रक्रिया प्रकल्प कोणत्या शहरामध्ये उभारण्यात आलेला आहे? तर पर्याय क्रमांक बी, इंदोर हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. याला असंही म्हणता येईल इंडियाज फर्स्ट PPP प्रोजेक्ट. बरोबर, PPP म्हणजे काय? P फॉर पब्लिक, सेकंड P फॉर प्रायव्हेट आणि थर्ड P फॉर पार्टनरशिप. ठीक आहे. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 12वा, वरुण 2025 हा जो काही सराव आहे तो भारत आणि कोणत्या देशादरम्यानचा द्विपक्षीय नौदल सराव आहे? तर भारत आणि पर्याय क्रमांक ए, फ्रान्स या दोन देशांतर्गत या ठिकाणी काय आहे? वरुण 2025 हा द्विपक्षीय नौदल सराव आहे. वरुण 2025 ची या ठिकाणी कितवी आवृत्ती होती? तर 23व्या क्रमांकाची आवृत्ती होती आणि हा एक द्विपक्षीय नौदल सरावाचा एक भाग आहे. पुढचा प्रश्न, 2024चा महाराष्ट्र भूषण पुरस्कार कोणाला प्रदान करण्यात आलेला आहे? 13 नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, राम सुतार यांना या ठिकाणी 2024चा महाराष्ट्र भूषण पुरस्कार देण्यात आलेला आहे. लक्षात घ्या, 2024चा महाराष्ट्र भूषण पुरस्कार आहे परंतु प्रदान करण्यात आला 2025 मध्ये. अशाच प्रकारे 2023चा कोणाला देण्यात आला? तर अशोकजी सराफ यांना, आणि 2022चा आप्पासाहेब धर्माधिकारी यांना. या गोष्टी देखील तुम्हाला एक्स्ट्रा आहेत परंतु लिहून घ्यायच्या आहेत. पुढचा प्रश्न, 2025चा पुरुषांचा कबड्डी विश्वचषक कोणत्या संघाने जिंकलेला आहे? 14 नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए, आपल्या भारताने या ठिकाणी पुरुषांचा जो काही कबड्डी विश्वचषक होता तो या ठिकाणी जिंकलेला आहे. मग पुरुषांचा विचारला तर महिलांचा का नाही विचारणार? तर पुढचा प्रश्न तोच आहे. 2025चा महिलांचा कबड्डी विश्वचषक कोणत्या संघाने जिंकलेला आहे? तर योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी, परत एकदा भारत. म्हणजेच हा जो काही कबड्डी विश्वचषक होता, बरोबर, कबड्डी वर्ल्ड कप होता, तो महिलांचा कॅटेगरीमधील भारताने जिंकला आणि पुरुषांच्या कॅटेगरीमधील देखील भारताने जिंकलेला आहे. बरोबर. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 16वा, 2025चा स्टॉकहोम वॉटर पुरस्कार कोणाला मिळालेला आहे? 16 नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, गुंटर ब्लोशर असं त्यांचं नाव आहे. गुंटर ब्लोशल असं त्यांचं नाव आहे. 2025च्या स्टॉकहोम वॉटर पुरस्काराने त्यांना सन्मानित करण्यात आलं आहे. पुढचा प्रश्न, ज्येष्ठ नागरिक आयोग स्थापन करणारे देशातील पहिलं राज्य कोणतं ठरलं आहे? तर केरळ हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. तर ज्येष्ठ नागरिक आयोग हे जे काही कमिशन आहे ते स्थापन करणारं देशातील पहिलं राज्य केरळ आहे. पुढचा प्रश्न, जागतिक क्षयरोग दिवस वर्ल्ड TB डे हा केव्हा साजरा केला जातो? तर पर्याय क्रमांक ए, 24 मार्चला दरवर्षी आपण या ठिकाणी जागतिक क्षयरोग दिवस म्हणून साजरा करतो. 2025ची थीम काय आहे? यस वी कॅन एंड TB, कमिट, इन्व्हेस्ट, डिलिव्हर अशा प्रकारची थीम होती फॉर द इयर ऑफ 2025 फॉर जागतिक क्षयरोग दिवस. पुढचा प्रश्न, सी ड्रॅगन एक्सरसाइज 2025 कोणत्या देशामध्ये आयोजित करण्यात आली आहे? 19 नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी, अमेरिका हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. लक्षात घ्या, हे जे काही सी ड्रॅगन एक्सरसाइज आहे ते पर्टिक्युलरली ग्वाम, अमेरिका बेट, पॅसिफिक महासागर या ठिकाणी आयोजित करण्यात आलेलं होतं. पुढचा प्रश्न, भारताच्या पहिल्या महिला कायदा सचिव म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? तर पर्याय क्रमांक सी, अंजू राठी राणा असं त्यांचं नाव आहे. त्यांना या ठिकाणी भारताच्या पहिल्या महिला कायदा सचिव म्हणून त्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. पुढचा प्रश्न, जागतिक शाश्वत विकास शिखर परिषद 2025 कोठे आयोजित करण्यात आली होती? तर 21 नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी, दिल्ली या ठिकाणी जागतिक शाश्वत विकास शिखर परिषद 2025 आयोजित करण्यात आली होती.
सोबत सोबत भारताचे एक उद्दिष्ट आहे 2070 पर्यंत निव्वळ शून्य कार्बन उत्सर्जन, हे एक आपल्या भारताचं उद्देश आहे, एम आहे, ही देखील गोष्ट तुम्हाला लक्षात ठेवायची आहे. पुढचा प्रश्न, कोणत्या अंतराळ संस्थेने स्पेअरएक्स आणि पंच नावाच्या मोहिमा या ठिकाणी सुरू केलेल्या आहेत? 22 नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, नासा हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. तर स्पेअर एक्स आणि पंच नावाच्या मोहिमा या ठिकाणी नासाने सुरू केलेल्या आहेत. पुढचा प्रश्न, 2025च्या आयफा पुरस्कारांमध्ये कोणत्या चित्रपटाला सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा पुरस्कार मिळालेला आहे? 23 नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, लापता लेडीज या चित्रपटाला या ठिकाणी आयफा पुरस्कार 2025च्या अंतर्गत सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा पुरस्कार मिळालेला आहे. लक्षात घ्या, हे जे काही पुरस्कार सोहळा आहे, 25वा आयफा पुरस्कार सोहळा अत्यंत महत्त्वाचा आहे परीक्षेच्या दृष्टिकोनातून. कुठे आयोजित करण्यात आला होता? तर जयपूर म्हणजेच राजस्थान या ठिकाणी, ज्याच्यामध्ये जीवन गौरव पुरस्काराने राकेश रोशन यांना सन्मानित करण्यात आलं. सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा पुरस्कार लापता लेडीजला, सर्वोत्कृष्ट दिग्दर्शकाचा पुरस्कार किरण राव यांना लापता लेडीजसाठी, सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार कार्तिक आर्यन यांना भूल भुलैया 3 साठी आणि सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार नितांशी गोयल यांना लापता लेडीजसाठी. ठीक आहे. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 24वा, 2025 महिला प्रीमियर लीगचं विजेतेपद कोणत्या संघाने जिंकलेलं आहे? तर पर्याय क्रमांक ए, एम-आय मुंबई इंडियन्सने या ठिकाणी वुमन्स प्रीमियर लीग, जसं IPL असतं पहा, बरोबर की नाही, पुरुषांचं इंडियन प्रीमियर लीग, अशाच प्रकारे हे WPL आहे, वुमन्स प्रीमियर लीग, हे या ठिकाणी 2025चं जे काही एडिशन झालं, संस्करण झालं, त्याचं विजेतेपद मुंबई इंडियन्सने जिंकलेलं आहे. ठीक आहे. पुढचा प्रश्न, रायसीना डायलॉग 2025ची 10वी आवृत्ती कोणत्या शहरामध्ये आयोजित करण्यात आलेली आहे? 25 नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी, नवी दिल्ली या ठिकाणी आयोजित करण्यात आलेला आहे. पुढचा प्रश्न, 2025च्या भाषण स्वातंत्र्य निर्देशांकमध्ये 33 देशांपैकी भारताचा क्रमांक किती आहे? तर पर्याय क्रमांक सी, आपल्या भारताचा या ठिकाणी 24वा क्रमांक आहे. आणि याच 33 देशांच्या रँकिंगमध्ये 1 नंबरला कोण आहे? तर 1 नंबरला आहे नॉर्वे आणि 2 नंबरला आहे डेन्मार्क. पुढचा प्रश्न, प्रकाशापासून जगातील पहिले सुपर सॉलिड तयार करण्यासाठी वापरलेले प्राथमिक साहित्य कोणते आहे? तर पर्याय क्रमांक बी, GaAs म्हणजेच काय? गॅलियम अरेसेंडाइड. काय नाव आहे? गॅलियम अरसेंडाइड असं त्याचं नाव आहे. वर्ल्ड्स फर्स्ट सुपर सॉलिड फ्रॉम लाईट असं या ठिकाणी या प्राथमिक साहित्य काय आहे? नाव आहे. पुढचा प्रश्न, 2025चा संगीता कलानिधी पुरस्कार कोणाला देण्यात आलेला आहे? तर 28 नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए, RK श्रीरामकुमार यांना या ठिकाणी 2025च्या संगीता कलानिधी पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं आहे. पुढचा प्रश्न, कोणत्या भारतीय अंतराळ मोहिमेने अलीकडेच पहिले सोलार फ्लेअर कर्नल कॅप्चर केलेलं आहे? तर पर्याय क्रमांक डी, आदित्य L1 या भारताच्या जे काय अंतराळ मोहीम आहे, या मोहिमेने अलीकडेच पहिले सोलार फ्लेअर कर्नल कॅप्चर या ठिकाणी केलेला आहे. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 30, दरवर्षी जागतिक वन्यजीव दिवस केव्हा साजरा करण्यात येत असतो? तर दरवर्षी पर्याय क्रमांक सी, 3 मार्चला आपण दरवर्षी या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो जागतिक वन्यजीव दिवस म्हणून साजरा करतो. पुढचा प्रश्न, भारताने कोणत्या देशासाठी ऑपरेशन ब्रह्म नावाचं ऑपरेशन सुरू केलेलं आहे? 31 नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी, म्यानमार हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. आणि ऑपरेशन ब्रह्म याच्या मागचा उद्देश काय आहे? तर भूकंपग्रस्तांसाठी मानवतावादी मदत प्रदान करणे या उद्देशाने या ठिकाणी ऑपरेशन ब्रह्म नावाचं ऑपरेशन सुरू करण्यात आलेला आहे. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 32, दीपक पुनियाने 2025च्या आशियाई कुस्ती अजिंक्यपद स्पर्धेमध्ये कोणते पदक जिंकलेलं आहे? 32 नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, रौप्य पदक या ठिकाणी जिंकलेलं आहे. कोणी? दीपक पुनियाने. कशामध्ये? तर 2025च्या आशियाई कुस्ती अजिंक्यपद स्पर्धेमध्ये या ठिकाणी रौप्य पदक जिंकलेलं आहे. लक्षात घ्या, आशियाई कुस्ती अजिंक्यपद स्पर्धा 2025 अम्मान जॉर्डन या ठिकाणी झाली. भारताने एकूण 10 पदके जिंकली, ज्याच्यामध्ये मनीषा मानवाला या ठिकाणी सुवर्ण पदक देखील जिंकलेलं आहे महिलांच्या 62 किलोग्राम कॅटेगरीमध्ये. पुढचा प्रश्न, कोणता देश जगातील सर्वोच्च दूध उत्पादक देश बनलेला आहे? तर साधी गोष्ट आहे पर्याय क्रमांक बी फॉर आपला प्यारा भारत देश हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. पुढचा प्रश्न, 38व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेमध्ये कोणत्या संघाने पदक तालिकेमध्ये अव्वल स्थान पटकावलेलं आहे? तर पर्याय क्रमांक ए, सर्व्हिसेस. तर सर्व्हिसेस या संघाने या ठिकाणी पदक तालिकेमध्ये कशाच्या? 38व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेच्या पदक तालिकेमध्ये अव्वल स्थान पटकावलेलं आहे. जर तुम्हाला असं विचारलं, हे जे काय 38व राष्ट्रीय क्रीडा स्पर्धा झाल्या त्या कोठे झाल्या? तर उत्तराखंड राज्याच्या अंतर्गत.
एकूण पदके या ठिकाणी सर्व्हिसेस संघाने किती जिंकले तर 121, ज्याच्यामध्ये 68 सुवर्ण पदके होते, 26 रौप्य पदके होते आणि 27 कांस्य पदक होते. जर तुम्हाला असं विचारलं महाराष्ट्राने एकूण किती पदके जिंकली तर महाराष्ट्राने एकूण 201 पदके जिंकली, ज्याच्यामध्ये 54 सुवर्ण पदके आहेत, 71 रौप्य पदके आहेत आणि 76 कांस्य पदके आहेत. पुढचा प्रश्न, सेबीचे 11वे अध्यक्ष म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे? मला फक्त कमेंट करून सांगा हे जे काही सेबी आहे SEBI याचा फुल फॉर्म काय आहे एवढंच मला तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे. मी चेक करतो लगेच कुठला विद्यार्थी कुठली विद्यार्थिनी व्हिडिओ प्रामाणिकपणे शेवटपर्यंत पाहत असतात. या ठिकाणी 35 नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी, तुहीन कांता पांडे असं त्यांचं नाव आहे. पुढचा प्रश्न क्रमांक 36, भारताचे मुख्य निवडणूक आयुक्त म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे? 36 नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, ज्ञानेश कुमार असं त्यांचं नाव आहे. ते या ठिकाणी भारताचे मुख्य निवडणूक आयुक्त म्हणून त्यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. पुढचा प्रश्न, उधवा नावाचा एक लेक आहे, तलाव आहे, खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये स्थित आहे? तर पर्याय क्रमांक बी, झारखंड राज्याच्या अंतर्गत स्थित आहे. पुढचा प्रश्न, एरो इंडिया 2025 ची 15व्या क्रमांकाची आवृत्ती कोणत्या शहरामध्ये आयोजित करण्यात आलेली होती? तर पर्याय क्रमांक ए, बेंगलोर या शहराच्या अंतर्गत आयोजित करण्यात आली होती. पर्टिक्युलरली कोणत्या स्टेशनवरती म्हटलं तर येलाहंका नावाचं इंडियन एअरफोर्स स्टेशन आहे जे की बेंगलोरमध्ये आहे. त्या ठिकाणी एरो इंडिया 2025 ची 15व्या क्रमांकाच्या आवृत्तीचं आयोजन करण्यात आलं होतं. पुढचा प्रश्न, कोणती अंतराळ संस्था पंच मिशन सुरू करणार आहे? 39 नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी, नासा नावाची जी काही संस्था आहे, अंतराळ संस्था आहे, स्पेस ऑर्गनायझेशन आहे, पंच नावाचं मिशन सुरू करणार आहे. PUNCH, पंच याचा फुल फॉर्म काय? पोलॅरिमेट्री टू युनिफाय द कोरोना अँड हेलिस्फेअर, बरोबर अशा प्रकारचा याचा फुल फॉर्म आहे. पुढचा प्रश्न, टाटा स्टील मास्टर्स बुद्धिबळाचा किताब कोणी जिंकलेला आहे? तर पर्याय क्रमांक सी, आर प्रज्ञानंद यांनी या ठिकाणी टाटा स्टील्स मास्टर्स बुद्धिबळचा या ठिकाणी किताब जिंकलेला आहे. पुढचा प्रश्न, भारतातील पहिला वन्यजीव जैव बँक कोणत्या प्राणी संग्रहालयामध्ये उघडण्यात आलेला आहे? तर पर्याय क्रमांक डी, दार्जिलिंग प्राणी संग्रहालयामध्ये उघडण्यात आलेला आहे. पुढचा प्रश्न, जगातील सर्वात मोठा व्हर्टिकल प्रोपेलंट मिक्सर कोणत्या संस्थेने विकसित केलेला आहे? 42 नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, इस्रो हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. तर इस्रोने जगातील सर्वात मोठा व्हर्टिकल प्रोपेलंट मिक्सर या ठिकाणी विकसित केलेला आहे. पुढचा प्रश्न, कोणत्या देशाने अलीकडेच ओपेक प्लस मध्ये निरीक्षक म्हणून सामील झालेला आहे? 43 नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, ब्राझील हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. तर ब्राझील देशाने अलीकडेच ओपेक प्लस मध्ये निरीक्षक म्हणून सामील होण्याची या ठिकाणी घोषणा केलेली आहे. या ठिकाणी ओपेक प्लस मध्ये सदस्य देश आहेत 22, ज्याच्यामध्ये 12 ओपेक सदस्य आहेत तर 10 नॉन ओपेक देशांचा याच्यामध्ये समावेश आहे. पुढचा प्रश्न क्रमांक 44, कोणत्या शहरामध्ये 2025 सालचं जागतिक सरकार शिखर परिषद वर्ल्ड गव्हर्नमेंट समिट या ठिकाणी आयोजित करण्यात आलं होतं? तर पर्याय क्रमांक ए, दुबई हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. पुढचा प्रश्न, जागतिक लीड ग्रीन बिल्डिंग्स 2024 मध्ये भारताचा क्रमांक किती आहे? तर आपल्या भारताचा या ठिकाणी 8वा क्रमांक आहे जागतिक लीड ग्रीन बिल्डिंग्स 2024च्या रँकिंगमध्ये. पुढचा प्रश्न, दरवर्षी राष्ट्रीय विज्ञान दिवस नॅशनल सायन्स डे हा दरवर्षी केव्हा साजरा करण्यात येत असतो? लक्षात घ्या पर्याय क्रमांक सी, 28 फेब्रुवारीला दरवर्षी आपण या ठिकाणी नॅशनल सायन्स डे राष्ट्रीय विज्ञान दिवस म्हणून साजरा करतो. पुढचा प्रश्न, 2024चा BBC इंडियन स्पोर्ट्स वुमन ऑफ द इयर हा जो काही पुरस्कार आहे तो कोणी जिंकलेला आहे? तर पर्याय क्रमांक बी, मनू भाकर हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. पुढचा प्रश्न, AI जनरेटेड चाइल्ड अब्यूज कंटेंटला गुन्हेगार ठरविणारा पहिला देश कोणता ठरलेला आहे? तर पर्याय क्रमांक ए, UK युनायटेड किंगडम हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. पुढचा प्रश्न, भारतातील पहिल्या मानवयुक्त पाणबुडीचे नाव काय आहे? 49 नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी, मत्स्य, MATSYA, मत्स्य 6000, बरोबर मत्स्य 6000 या भारतातील पहिल्या मानवयुक्त पाणबुडीचे नाव आहे. पुढचा प्रश्न क्रमांक 50, इस्रोचे 11व्या क्रमांकाचे अध्यक्ष म्हणून कोणाची नियुक्ती झाली आहे?
तर पर्याय क्रमांक सी व्ही नारायणन असं त्यांचं नाव आहे. इस्रो, मी बऱ्याच वेळेला सांगतो इस्रोबद्दल बिलकुल विसरून जायचं नाही. इस्रोचा फुल फॉर्म आहे इंडियन स्पेस रिसर्च ऑर्गनायझेशन. या ठिकाणी इस्रोचे 11व्या क्रमांकाचे चेअरमॅन म्हणून व्ही नारायणन यांची नियुक्ती करण्यात आली आहे. ठीक आहे. जसं की सुरुवातीचे तुम्ही हे 1 ते 50 क्रमांकापर्यंत प्रश्न पाहिले, अशाच प्रकारे पुढच्या टप्प्यामध्ये सुद्धा आपण 1 ते 50 प्रश्नांचे या ठिकाणी टप्पे पाहणार आहोत. प्रश्न क्रमांक पहिला लिहून घ्या. जागतिक लिंगभेद निर्देशांक 2025 मध्ये भारताचा क्रमांक किती आहे? प्रश्न क्रमांक पहिल्याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी, 131वा क्रमांक आहे आपल्या प्यारा भारताचा. हा जो काही निर्देशांक आहे हा कोणी प्रकाशित केला तर WEF ने, म्हणजेच वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमने, म्हणजेच मराठीमध्ये म्हणता येईल जागतिक आर्थिक मंचाने. याच्यामध्ये अव्वल कोणता देश आला आहे तर आइसलंड, आणि याच्यामध्ये शेवटचा देश कोणता आहे तर पाकिस्तान. पाकिस्तानचा रँक आहे 148 आणि भारताचा कितवा आहे 131 आणि 1 नंबर कोण आहे आइसलँड. ठीक आहे. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक दुसरा. 2025च्या ICC वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपचे विजेतेपद कोणत्या देशाने जिंकलेलं आहे? 2 नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, दक्षिण आफ्रिका. साऊथ आफ्रिकेने या ठिकाणी ICC वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपमध्ये विजेतेपद पटकावलेलं आहे. हा जो काही फायनल सामना झाला होता, अंतिम सामना झाला होता, तो कुठे झाला होता? लॉर्ड्स क्रिकेट ग्राउंड लंडन या ठिकाणी झाला होता. ठीक आहे. दक्षिण आफ्रिकेने तर ICC वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप जिंकली. कोणाला हरवून जिंकली? म्हणजेच उपविजेता कोण ठरलं तर ऑस्ट्रेलिया. ही जी काही चॅम्पियनशिप झाली याच्यामध्ये सर्वाधिक धावा कोणी काढल्या तर जो रूटनं काढल्या 1968 इंग्लंड देशाचे आहेत. आणि सर्वाधिक विकेट्स कोणी घेतले तर पॅट कमिन्सने 80 विकेट्स घेतले. ऑस्ट्रेलिया देशाचे या ठिकाणी खेळाडू आहेत. ठीक आहे. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक तिसरा. सावकाशपणे मी या ठिकाणी हा व्हिडिओ कव्हर करतो, तुम्हाला फक्त शेवटपर्यंत पाहायचा आहे आणि लिहून घ्यायचा आहे. लिहून घ्या. जागतिक शांतता निर्देशांक वर्ल्ड पीस इंडेक्स 2025 मध्ये कोणता देश अव्वल स्थानावरती आहे? 3 नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, आइसलँड नावाचा देश आहे तो या ठिकाणी जागतिक शांतता निर्देशांक 2025 मध्ये अव्वल स्थानावरती आहे. मग आपल्या भारताचा क्रमांक किती आहे तर आपल्या भारताचा 115 क्रमांक आहे 163 देशांच्या रँकिंगमध्ये. ठीक आहे. कोण प्रकाशित केलं हे निर्देशांक तर अर्थशास्त्र आणि शांती संस्थेने. ठीक आहे. याच्यामध्ये 1 नंबरला आइसलँड आहे तर 2 नंबरला आयर्लंड आहे आणि शेवटचा 163व्या क्रमांकाचा देश कोणता आहे तर रशिया देश आहे. पुढचा प्रश्न, खिचन आणि मेनार पाणथळ जागा कोणत्या राज्यामध्ये स्थित आहेत? 4थ्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए, राजस्थान हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. हे जे काही शब्द आहेत खिचन आणि मेनार हे काय आहेत तर या वेटलँड साइट्स आहेत, पाणथळ जागा आहेत. आणि हा प्रश्न का महत्वाचा आहे तर या दोन्ही साइटला रामसर स्थळे म्हणून घोषित केलेलं आहे. कुठल्या राज्यातील आहेत? राजस्थान राज्यातील. मग राजस्थानमध्ये आता एकूण किती रामसर स्थळे झालेले आहेत तर 4 झालेले आहेत. कोणकोणते? तर ऑलरेडी आपण कोणकोणते पाहिले? खिचन आणि मेनार. आणि त्याच्या अगोदरचे कोण आहेत? सांभार तलाव आणि केवलादेव घाना राष्ट्रीय उद्यान. अशा प्रकारे टोटल 4 आता काय आहेत तर त्या ठिकाणी साइट्स आहेत राजस्थान राज्याच्या अंतर्गत. ठीक आहे. पुढचा प्रश्न, कोणत्या राज्याने पहिला हॉकी इंडिया मास्टर्स कप 2025 जिंकलेला आहे? 5व्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी, तमिळनाडू राज्याने पहिला हॉकी इंडिया मास्टर्स कप जिंकलेला आहे. हा पहिला हॉकी इंडिया मास्टर्स कप आहे, त्याच्यामुळे प्रश्न विचारला जाऊ शकतो. कुठे आयोजित करण्यात आला होता तर चेन्नई या ठिकाणी. आणि तमिळनाडूने कोणाचा पराभव केला आहे? महाराष्ट्राचा. हे झालं मेल म्हणजेच पुरुषांच्या हॉकी इंडियाबद्दल. अशाच प्रकारे पुढचा प्रश्न आहे, कोणत्या राज्याने पहिला महिला हॉकी इंडिया मास्टर्स कप 2025 जिंकला आहे? 6व्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, ओडिसाने या ठिकाणी जिंकलेला आहे. ओडिसाने कोणाला हरवून जिंकला आहे तर पंजाबला हरवून जिंकलेला आहे. सोपी गोष्ट सांगतो, हॉकी इंडिया मास्टर्स कप 2025 पहिल्या क्रमांकाची आवृत्ती होती. मेल पुरुषांची जिंकली या ठिकाणी तमिळनाडूने आणि वुमन महिलांची जिंकलेली आहे या ठिकाणी ओडिसाने. तमिळनाडूने महाराष्ट्राला हरवलं तर ओडिसाने पंजाबला हरवलं. एवढीच गोष्ट तुम्हाला लक्षात ठेवायची आहे. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 7वा. 2025 नाटो शिखर परिषद कोणत्या देशाने आयोजित केली होती? 7व्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, नेदरलँड या देशाने या ठिकाणी 2025 मधील नाटो शिखर परिषद आयोजित केली होती. नाटो NATO फुल फॉर्म काय? नॉर्थ अटलांटिक ट्रीटी ऑर्गनायझेशन. मराठीमध्ये म्हणता येईल उत्तर अटलांटिक
करार संघटना, ज्याची स्थापना 1949 मध्ये झाली. नाटो काय आहे? जगातील सर्वात मोठी लष्करी युती आहे आणि नाटोमध्ये एकूण सदस्य किती आहेत? तर 32 आहेत. 32वा कोणता आहे? स्वीडन देश आणि 31वा कोणता आहे? फिनलंड देश. या गोष्टी लक्षात ठेवायच्या आहेत. पुढचा प्रश्न, रॉचे नवीन प्रमुख म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? 8व्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए, पराग जैन असं त्यांचं नाव आहे. आणि रॉचा फुल फॉर्म काय? रिसर्च अँड ॲनालिसिस विंग, मराठीमध्ये म्हणता येईल संशोधन आणि विश्लेषण शाखा. या ठिकाणी याची स्थापना झाली 1968 आणि मुख्यालय आहे नवी दिल्ली या ठिकाणी. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 9वा, ऊर्जा संक्रमण निर्देशांक 2025 मध्ये भारताचा क्रमांक किती आहे? 9व्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी, 71वा क्रमांक आहे आपल्या भारताचा. कोण प्रकाशित केलं? तर जागतिक आर्थिक मंचाने, ज्याच्यामध्ये स्वीडन हा 1 नंबरला आहे, फिनलंड हा 2 नंबरला आहे आणि डेन्मार्क हा 3 नंबरला आहे आणि आपला भारत देश या ठिकाणी 71व्या क्रमांकावरती आहे. व्हिडिओ आवडत असेल तर अवश्य व्हिडिओला एक लाईक करा. पुढचा प्रश्न, ॲक्झिओम मिशन नावाची या ठिकाणी एक मिशन आहे. तर ॲक्झिओम मिशन 4 साठी निवडलेला भारतीय अंतराळवीर कोण आहे? तर 10व्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, शुभांशु शुक्ला असं त्यांचं नाव आहे. ॲक्झिओम मिशन 4 काय आहे? तर ही एक खाजगी अंतराळ उड्डाण आहे. लॉन्च झालं होतं 25 जून 2024 ला. कोणत्या रॉकेटच्या द्वारे? तर फाल्कन 9 ब्लॉक 5 या रॉकेटच्या द्वारे हे या ठिकाणी लॉन्च झालेलं होतं ॲक्झिओम मिशन 4. पुढचा प्रश्न, 2025 फ्रेंच ओपन मध्ये पुरुष एकेरीचं विजेतेपद कोणी जिंकलेलं आहे? 11व्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, कार्लोस अल्काराज. हा जो काही खेळाडू आहे तो स्पेनचा आहे. या स्पेनच्या खेळाडूने पुरुष एकेरीचं विजेतेपद या ठिकाणी पटकावलेलं आहे. लक्षात घ्या, 2025च्या फ्रेंच ओपन बद्दल बोलण्यात आलेलं आहे. ही देखील गोष्ट मला लक्षात ठेवायची आहे. पुढचा प्रश्न, 2025 फ्रेंच ओपन मध्ये महिला एकेरीचं विजेतेपद कोणी जिंकलं आहे? तर पर्याय क्रमांक ए, कोको गॉफ यांनी या ठिकाणी महिला एकेरीचं विजेतेपद जिंकलं आहे. कन्फ्युजन होऊ देऊ नका. फ्रेंच ओपन झाली, त्याच्यामध्ये पुरुष एकेरीचं विजेतेपद जिंकलं कार्लोस अल्काराज जे की स्पेनचा आहे आणि महिला एकेरीचं विजेतेपद जिंकलेलं आहे कोको गॉफ ज्या की अमेरिकेच्या आहेत. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 13वा, 2025च्या UEFA नेशन्स लीग फायनलमध्ये कोणत्या देशाने विजय मिळवलेला आहे? 13व्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, पोर्तुगाल देशाने विजय मिळवलेला आहे. या ठिकाणी ही जी काही चॅम्पियनशिप झाली होती कुठे आयोजित करण्यात आली होती? तर जर्मनीमध्ये. आणि पोर्तुगालने याच्यामध्ये विजेतेपद जिंकलं आहे. कोणाला हरवून? तर स्पेनला हरवून. आणि या ठिकाणी याच लीगमध्ये सर्वोत्तम खेळाडूचा पुरस्कार कोणाला मिळाला? तर नुनो मेंडसला जे की पोर्तुगालचा आहे. पुढचा प्रश्न, इतिहासामध्ये प्रथमच कोणता देश संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेमध्ये स्थान मिळवणार आहे? तर पर्याय क्रमांक ए, लाटविया नावाचा देश आहे. या गोष्टी तुम्हाला लक्षात ठेवायच्या आहेत. पुढचा प्रश्न, 2025च्या संयुक्त राष्ट्रांच्या शाश्वत विकास ध्येय निर्देशांकमध्ये भारताचा क्रमांक किती आहे? तर आपल्या भारताचा या ठिकाणी 99 क्रमांक आहे. कशामध्ये? तर संयुक्त राष्ट्रांच्या शाश्वत विकास ध्येय निर्देशांकमध्ये. कोण प्रकाशित केलं हे? तर संयुक्त राष्ट्र शाश्वत विकास उपाय नेटवर्क, ज्याच्यामध्ये 1 नंबरला फिनलँड आहे, 2 नंबरला स्वीडन आहे, 3 नंबरला डेन्मार्क आहे आणि 99 क्रमांकावरती आपला भारत देश आहे. पुढचा प्रश्न, चिनाब रेल्वे पुलाचे उद्घाटन कोणाच्या मार्फत करण्यात आलेलं आहे? तर पंतप्रधान माननीय नरेंद्र मोदी यांच्या हस्ते करण्यात आलेलं आहे. चिनाब रेल्वे ब्रिज काय आहे? जगातील सर्वात उंच रेल आर्च ब्रिज आहे. कोणत्या ठिकाणी आहे? तर रियासी नावाचा जिल्हा आहे जम्मू काश्मीरमध्ये, ज्याची उंची 359 मीटर आहे. चिनाब नदीवरती हा ब्रिज आहे आणि सुरू झाला हा 6 जून 2025 ला. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 17वा, 2025 मध्ये 51व्या G7 शिखर परिषदेचे आयोजन कोणत्या देशाने केलेलं आहे? तर पर्याय क्रमांक बी, कॅनडा या देशाने केलेलं आहे. 51 क्रमांकाचं G7चं शिखर परिषद कॅनडामध्ये झालं, तर 52 क्रमांकाचं होणार आहे 2026 मध्ये फ्रान्समध्ये या ठिकाणी आयोजन करण्यात येणार आहे. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 18वा, 2026च्या QS वर्ल्ड युनिव्हर्सिटी रँकिंगमध्ये कोणत्या संस्थेने अव्वल स्थान पटकावलेलं आहे? तर पर्याय क्रमांक ए, IIT दिल्लीने या ठिकाणी अव्वल स्थान पटकावलेलं आहे. QS वर्ल्ड युनिव्हर्सिटी रँकिंग 2026, ज्याच्यामध्ये जागतिक लेवलवरती अव्वल कोण आला आहे? तर MIT, जी की अमेरिकेची संस्था आहे, युनिव्हर्सिटी आहे.
पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक 19, 2025च्या G7 शिखर परिषदेमध्ये भारतातील चीफ गेस्ट, भारतातील प्रमुख पाहुणे कोण आहेत? 19 नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी, नरेंद्र मोदी हे या ठिकाणी चीफ गेस्ट होते G7च्या शिखर परिषदेमध्ये 25व्या आवृत्तीमध्ये. पुढचा प्रश्न, कोणत्या संघाने IPL 2025चं विजेतेपद जिंकलेलं आहे? तर पर्याय क्रमांक सी, RCBने या ठिकाणी 18व्या क्रमांकाचं जे काही IPL झालं म्हणजेच 18 वर्षानंतर त्यांचं पहिलं विजेतेपद या ठिकाणी जिंकलेलं आहे. RCB कॅप्टन कोण आहेत? रजत पाटीदार. आणि कोणाला हरवलं आहे RCBने? पंजाब किंग्सला. ठीक आहे, आता या ठिकाणी 18व्या क्रमांकाची आवृत्ती होती. RCBचं कॅप्टन आहे रजत पाटीदार आणि हरवलं पंजाबला, आणि पंजाबचं कॅप्टन आहे श्रेयस अय्यर. ही गोष्टी तुम्हाला या ठिकाणी लिहून घ्यायच्या आहेत. ठीक आहे, पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक 21, भारतातील पहिले कृत्रिम बुद्धिमत्ता विशेष आर्थिक क्षेत्र कोणते राज्य स्थापन करत आहे? तर पर्याय क्रमांक डी, छत्तीसगड राज्य स्थापन करत आहे. याच्या मागचं उद्दिष्ट काय? तर भारतामध्ये AI संशोधन आणि विकास वाढवणे या उद्देशाने या ठिकाणी हे डेव्हलप करत आहे. पुढचा प्रश्न, नॉर्वे बुद्धिबळ 2025 ही जी काही स्पर्धा आहे ती कोणत्या खेळाडूने जिंकलेली आहे? तर पर्याय क्रमांक सी, मॅग्नस कार्लसन असं त्यांचं नाव आहे. लक्षात घ्या, मॅग्नस कार्लसनने नॉर्वे बुद्धिबळ 2025चं या ठिकाणी स्पर्धा जिंकलेली आहे. या स्पर्धेमध्ये 3ऱ्या क्रमांकावरती आपल्या भारताचा डी गुकेश हा खेळाडू आलेला आहे. आणि हे सगळे कशाशी संबंधित आहेत? तर चेस बुद्धिबळ या खेळाशी संबंधित आहेत. पुढचा प्रश्न, सरस्वती सन्मान 2024ने कोणाला सन्मानित करण्यात आलेला आहे? 23 नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, भद्रेश दास स्वामी यांना या ठिकाणी 34व्या सरस्वती सन्मान या पुरस्काराने सन्मानित करण्यात आला आहे. हा जो काही सरस्वती सन्मान आहे याचा प्रथम विजेता कोण आहे? तर हरिवंश राय बच्चन. ही देखील गोष्ट तुम्हाला लक्षात ठेवायची आहे. पुढचा प्रश्न, द वन, क्रिकेट, माय लाईफ अँड मोर हे जे काय आत्मचरित्र आहे ते कोणी लिहिलेलं आहे? तर 24 नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए, शिखर धवन असं त्यांचं नाव आहे. पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक 25, भारताच्या राष्ट्रपतींच्या पहिल्या महिला ADC कोण बनलेल्या आहेत? तर पर्याय क्रमांक डी, यशस्वी सोलंकी असं त्यांचं नाव आहे. पुढचा प्रश्न, इफ्कोने कोणत्या देशामध्ये पहिला परदेशी नॅनो खत प्रकल्प उभारलेला आहे? तर पर्याय क्रमांक सी, ब्राझील हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. पुढचा प्रश्न, भारतातील पहिले फुलपाखरू अभयारण्य कोठे उद्घाटन करण्यात आलेलं आहे? तर पर्याय क्रमांक बी, केरळ या राज्याच्या अंतर्गत भारतातील पहिल्या फुलपाखरू अभयारण्याचं इनॉग्रेशन करण्यात आलं आहे. पुढचा प्रश्न, भारताच्या 20,000 कोटी रुपयांच्या अणुऊर्जा मोहिमेअंतर्गत कोणते राज्य आपला पहिला अणुऊर्जा प्रकल्प उभारण्यासाठी सज्ज आहे? तर पर्याय क्रमांक ए, बिहार हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक 29, नासाचा आंतरराष्ट्रीय हवाई आणि अंतराळ कार्यक्रम पूर्ण करणारे पहिले भारतीय कोण ठरलेले आहेत? तर पर्याय क्रमांक डी, जानवी दांगेती. ठरलेले नाहीत तर बनलेले आहेत. जानवी दांगेती असं त्यांचं नाव आहे. नासाच्या आंतरराष्ट्रीय हवाई आणि अंतराळ कार्यक्रमाचा टप्पा पूर्ण करणारे पहिले भारतीय या ठिकाणी ठरलेले आहेत. पुढचा प्रश्न, आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीच्या अध्यक्षपदी कोणाची निवड करण्यात आलेली आहे? प्रश्न महत्त्वाचा आहे, स्टार मार्क करून ठेवा. पर्याय क्रमांक सी, क्रिस्टी कोवेंट्री असं त्यांचं नाव आहे. IOC इंटरनॅशनल ऑलिम्पिक कमिटीच्या पहिल्या महिला या ठिकाणी ठरलेल्या आहेत. आणि विशेष म्हणजे पहिल्या महिला आणि आफ्रिकन अध्यक्ष आहेत. क्रिस्टी कोवेंट्री असं त्यांचं नाव आहे. पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक 31, उल्हास योजनेअंतर्गत पूर्ण साक्षरता प्राप्त करणारे कोणते राज्य तिसरे राज्य म्हणून घोषित करण्यात आलेलं आहे? तर पर्याय क्रमांक डी, त्रिपुरा हे या ठिकाणी उल्हास योजनेअंतर्गत पूर्ण साक्षरता प्राप्त करणारे तिसऱ्या क्रमांकाचं राज्य या ठिकाणी ठरलेलं आहे. पहिल्या क्रमांकाचं कोणतं आहे आणि दुसऱ्या क्रमांकाचं कोणतं आहे मला कमेंट करून सांगा, जेणेकरून लक्षात येईल. हा विद्यार्थी ही विद्यार्थिनी व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत असतात. पुढचा प्रश्न, बिहारमधून भारताची पहिली लोकोमोटिव्ह निर्यात कोणत्या देशाला मिळणार आहे? तर पर्याय क्रमांक सी, गिनी देशाला या ठिकाणी मिळणार आहे. पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक 33, पिनाका क्षेपणास्त्र प्रणाली कोणी विकसित केलेली आहे? तर 33 नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, DRDO हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. डिफेन्स रिसर्च अँड डेव्हलपमेंट ऑर्गनायझेशन असं याचा या ठिकाणी फुलफॉर्म आहे. तर पिनाका क्षेपणास्त्र प्रणाली ही जी काय या ठिकाणी मिसाईल सिस्टम आहे ती डेव्हलप केलेली आहे DRDO ने. पुढचा प्रश्न, MIT USA चे पहिले भारतीय वंशाचे प्रवोष्ट या ठिकाणी म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? पर्याय क्रमांक ए, अनंता चंद्रकासन असं त्यांचं नाव आहे.
पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक 35वा, कोणत्या राज्याने भारतातील पहिले मोबाईल ॲपद्वारे ई मतदान सुरू करण्याची घोषणा केलेली आहे? तर पर्याय क्रमांक डी बिहार हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. तर बिहार राज्याने काय केलेलं आहे? भारतातील पहिलं मोबाईल ॲप्लिकेशनद्वारे ई मतदान सुरू करण्याची घोषणा केलेली आहे. पुढचा प्रश्न, फ्रान्स नंतर UPI सेवा स्वीकारणारा कोणता देश दुसरा युरोपीय देश बनलेला आहे? तर पर्याय क्रमांक सी सायप्रस असं त्या देशाचं नाव आहे. फ्रान्स या देशाच्या नंतर UPI या ठिकाणी सेवा UPI फॅसिलिटी या ठिकाणी स्वीकारणारा दुसरा युरोपीय देश बनलेला आहे. पुढचा प्रश्न, भारतातील पहिलं कृषी ड्रोन हब कोणत्या शहरामध्ये उद्घाटन करण्यात आलेलं आहे? तर पर्याय क्रमांक बी चेन्नई या ठिकाणी भारतातील पहिल्या कृषी ड्रोन हबचं या ठिकाणी उद्घाटन करण्यात आलं आहे. आणि हे जे काही कृषी ड्रोन हब आहे याचं डेव्हलपर कोण आहे? तर गरुडा एरोस्पेस ही देखील गोष्ट तुम्हाला लक्षात ठेवायची आहे. पुढचा प्रश्न, INS गुलदार भोवती भारतातील पहिलं अंडर वॉटर म्युझियम कोठे बांधलेले आहे? 38 नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए महाराष्ट्र हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक 39, भारतातील पहिला ई कचरा पुनर्वापर पार्क कोणत्या शहरामध्ये बांधला जाणार आहे? तर पर्याय क्रमांक डी दिल्ली हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. इंडियाज फर्स्ट ई जे काही वेस्ट आहे पार्क आहे रिसायकल पार्क आहे तो या ठिकाणी दिल्ली या शहरामध्ये बांधला जाणार आहे. पुढचा प्रश्न, मत्स्यपालन अनुदान करार स्वीकारणारा कोणता देश 101 क्रमांकाचा WTO सदस्य या ठिकाणी बनलेला आहे? तर पर्याय क्रमांक सी आपला भारत देश हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. पुढचा प्रश्न, भारत कोणत्या देशाच्या सहकार्याने पहिले ध्रुवीय संशोधन जहाज बांधत आहे? 41 नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी नॉर्वे हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. आणि काय कारण आहे याच्यामुळे काय होऊ शकतं? तर यामुळे ध्रुवीय आणि दक्षिण महासागरामध्ये भारताच्या संशोधन उपक्रमांना चालना मिळण्यासाठी मदत होईल. पुढचा प्रश्न, दरवर्षी जागतिक सिकलसेल दिवस कधी साजरा केला जातो? तर दरवर्षी 19 जूनला आपण पर्याय क्रमांक सी जागतिक सिकलसेल दिवस म्हणून साजरा करतो. 2025 ची थीम काय आहे? ग्लोबल ॲक्शन लोकल इम्पॅक्ट. आणि विशेष म्हणजे भारताचं या ठिकाणी एक एम आहे उद्दिष्ट आहे 2047 पर्यंत सिकलसेलचे उच्चाटन करणे हे भारताचं एक उद्दिष्ट आहे किंवा एम आहे. पुढचा प्रश्न, संविधान हत्या दिवस दरवर्षी कोणत्या तारखेला साजरा केला जात असतो? तर पर्याय क्रमांक बी 25 जूनला आपण दरवर्षी या ठिकाणी संविधान हत्या दिवस म्हणून साजरा करतो. पुढचा प्रश्न, इंटरनॅशनल योगा डे दरवर्षी आंतरराष्ट्रीय योग दिवस कधी साजरा केला जात असतो? तर पर्याय क्रमांक ए 21 जूनला आपण दरवर्षी विद्यार्थी मित्रांनो इंटरनॅशनल योगा डे आंतरराष्ट्रीय योग दिवस म्हणून आपण साजरा करतो. पुढचा प्रश्न, दरवर्षी जागतिक पर्यावरण दिवस कधी साजरा केला जात असतो? तर पर्याय क्रमांक डी 5 जूनला दरवर्षी विद्यार्थी मित्रांनो आपण या ठिकाणी जागतिक पर्यावरण दिवस म्हणून आपण साजरा करतो. पुढचा प्रश्न, स्वच्छ सर्वेक्षण 2024-25 मध्ये स्वच्छ शहर श्रेणींमध्ये कोणते शहर सर्वात स्वच्छ ठरलेलं आहे? तर पर्याय क्रमांक सी अहमदाबाद हे शहर या ठिकाणी सर्वात स्वच्छ या ठिकाणी शहर ठरलेलं आहे. पुढचा प्रश्न, जिलॉंग करारावरती कोणत्या दोन देशांनी स्वाक्षरी केलेली आहे? तर पर्याय क्रमांक सी वरील दोन्ही. कोण? तर पर्याय क्रमांक ए ऑस्ट्रेलिया आणि पर्याय क्रमांक बी UK. हा 50 वर्षाचा संरक्षण करार आहे बरोबर का नाही? डिफेन्स ॲग्रीमेंट आहे 50 वर्षासाठी. त्याच्यावरती ऑस्ट्रेलिया आणि UKने या ठिकाणी जिलॉंग करारावरती या दोन देशांनी स्वाक्षरी केलेली आहे. पुढचा प्रश्न, पृथ्वीच्या चुंबकीय ढालचा अभ्यास करण्यासाठी नासाने कोणते अभियान सुरू केलेलं आहे? तर पर्याय क्रमांक ए ट्रेसर्स TRACERS ट्रेसर्स नावाचं कॅम्पेन सुरू केलेलं आहे. आणि ट्रेसरचा फुल फॉर्म काय? टँडेम रिकनेक्शन अँड कर्ब्स इलेक्ट्रोडायनामिक्स रिकनायसन्स सॅटेलाइट्स मिशन. आणि लॉन्च आहे नासा पृथ्वीच्या चुंबकीय ढालचा अभ्यास करण्यासाठी. पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक 49, भारतामध्ये राष्ट्रीय डॉक्टर दिवस कोणत्या तारखेला साजरा केला जातो? तर पर्याय क्रमांक डी 1 जुलैला आपण दरवर्षी या ठिकाणी भारतामध्ये नॅशनल डॉक्टर डे. आणि 1 जुलैलाच अजून एक दिवस असतो कोणता? तर GST दिवस. ही गोष्ट तुम्हाला लक्षात ठेवायची आहे. पुढचा प्रश्न, काझीरंगा व्याघ्र प्रकल्प कोणत्या राज्यामध्ये स्थित आहे? तर पर्याय क्रमांक सी आसाम राज्याच्या अंतर्गत या ठिकाणी स्थित आहे काझीरंगा व्याघ्र प्रकल्प. क्लिअर? जसं की सुरुवातीचे तुम्ही हे 1 ते 50 क्रमांकापर्यंत प्रश्न पाहिले, अशाच प्रकारे पुढच्या टप्प्यामध्ये सुद्धा आपण 1 ते 50 प्रश्नांचे या ठिकाणी टप्पे पाहणार आहोत. लिहून घ्या. प्रश्न क्रमांक पहिला, ग्लोबल AICT इंडेक्स 2025 मध्ये
कोणत्या भारतीय शहराला सर्वोच्च स्थान मिळालेलं आहे? प्रश्न क्रमांक पहिल्याचं योग्य उत्तर आहे या ठिकाणी पर्याय क्रमांक डी, बेंगलोर या शहराला या ठिकाणी ग्लोबल AI सिटी इंडेक्स 2025 मध्ये या भारतीय शहराला भारताच्या शहरांच्या रँकिंगमध्ये अव्वल स्थान मिळालेलं आहे. परंतु जागतिक स्तरावरती अव्वल कोण आहे असं विचारलं तर 1 नंबरला सिंगापूर आहे, तर 2 नंबरला सेओल आहे. ठीक आहे. पुढचा प्रश्न क्रमांक दुसरा, व्हाय द कॉन्स्टिट्यूशन मॅटर्स नावाचं पुस्तक आहे, या पुस्तकाचे लेखक कोण आहेत? 2 नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, DY चंद्रचूड असं त्यांचं नाव आहे. त्यांनी या पुस्तकाचं लेखन केलेलं आहे. पुस्तकाचं नाव आहे व्हाय द कॉन्स्टिट्यूशन मॅटर्स. मी ऑलरेडी काल रात्री 7:30 वाजता काय केलेलं आहे तर 2025 मधील जेवढेही पुस्तकं या ठिकाणी प्रकाशित झालेले आहेत त्यांचे लेखक कोण आहेत याच्यावरती सेपरेट या ठिकाणी व्हिडिओ तयार करून अपलोड केलेला आहे. जवळपास आपण 40 ते 50 पुस्तकांवरती प्रश्न तयार केलेले आहेत. पाहिला नसेल तर तो सुद्धा व्हिडिओ नक्की पाहण्याचा प्रयत्न करा. पुढचा प्रश्न क्रमांक तिसरा, भारतातील मोबाईल उपकरणांसाठीचा पहिला टेम्पर्ड ग्लास कारखाना कोठे सुरू करण्यात आलेला आहे? 3 नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, नोएडा या ठिकाणी. विद्यार्थी मित्रांनो, भारतातील मोबाईल उपकरणांसाठीचा पहिला टेम्पर्ड ग्लास कारखाना या ठिकाणी सुरू करण्यात आलेला आहे. पुढचा प्रश्न, नारी 2025 या निर्देशांकामध्ये महिलांसाठी सर्वात सुरक्षित शहर म्हणून कोणते शहर अव्वल स्थानावरती आलेलं आहे? तर पर्याय क्रमांक ए, मुंबई हे शहर या ठिकाणी महिलांसाठी सर्वात सुरक्षित शहर, सेफेस्ट सिटी फॉर द वुमन असं या ठिकाणी निदर्शनास आलेलं आहे. कोणत्या निर्देशांकामध्ये? तर नारी 2025 या निर्देशांकामध्ये. पुढचा प्रश्न, अलीकडेच कोणत्या राज्यामध्ये ओणम नावाचा सण साजरा करण्यात आलेला आहे? 5व्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी, केरळ या राज्याच्या अंतर्गत या ठिकाणी दरवर्षी आपण ओणम नावाचा सण साजरा करतो. मोस्ट रिपीटेड प्रश्न आहे. बऱ्याच प्रकारच्या एक्झाम मध्ये हा प्रश्न परत परत विचारण्यात आलेला आहे. तर ओणम सण कुठल्या राज्यातला आहे? तर केरळ राज्यातला. सोबत सोबत सूर्य उत्सव, ओणम, विशू, पुरम महोत्सव हे सुद्धा महोत्सव या ठिकाणी या राज्याच्या अंतर्गत साजरे केले जातात. पुढचा प्रश्न, भारतातील पहिले लर्निंग ॲक्सिलरेटर कोणी लॉन्च केलेलं आहे? 6व्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, ओपन AI ने भारतातील पहिलं लर्निंग ॲक्सिलरेटर या ठिकाणी लॉन्च केलेलं आहे. याच्या मागचं उद्दिष्ट काय आहे? तर ChatGPT सारख्या AI साधनांचा वापर करून भारतामध्ये अध्यापन आणि शिक्षण वाढवणे या दृष्टिकोनातून या ठिकाणी भारतातील पहिलं लर्निंग ॲक्सिलरेटर या ठिकाणी ओपन AI ने काय केलेलं आहे तर चालू केलेलं आहे, सुरू केलेलं आहे. पुढचा प्रश्न, 2025च्या राष्ट्रकुल वेटलिफ्टिंग चॅम्पियनशिपमध्ये कोणत्या देशाने पदक या ठिकाणी तालिकेमध्ये अव्वल स्थान पटकावलेलं आहे? तर पर्याय क्रमांक बी फॉर आपला प्यारा भारत देश हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. आपल्या भारताने एकूण या ठिकाणी 40 पदके जिंकलेली आहेत. किती? 40 पदके. त्या 40 मध्ये 27 सुवर्ण पदके, 10 रौप्य पदके आणि 3 कांस्य पदके असे 27 अधिक 10 37 आणि 3 कांस्य असे 40 एकूण पदके जिंकलेली आहेत. कशामध्ये? राष्ट्रकुल वेटलिफ्टिंग चॅम्पियनशिपमध्ये. आणि पदक तालिकेमध्ये अव्वल स्थानी भारत हा देश आलेला आहे. पुढचा प्रश्न, टोल प्लाझा कामगारांच्या मुलांसाठी आरोहण प्रकल्प कोणी सुरू केलेला आहे? 8व्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए, NHAI. तर NHAI ने या ठिकाणी टोल प्लाझा वरील जे काही कामगार काम करत असतात त्यांच्या मुलांसाठी आरोहण नावाचा प्रकल्प सुरू केलेला आहे. या ठिकाणी 2-3 पॉइंट्स आहेत ते लिहून घ्या. या ठिकाणी जे काही टोल प्लाझावरती कामगार आहेत त्यांच्या मुलांना आधार देण्यासाठी हा प्रोजेक्ट आरोहण प्रकल्प सुरू केला आहे. या कुटुंबातील आर्थिकदृष्ट्या कमकुवत विद्यार्थ्यांना मदत करण्यासाठी शिष्यवृत्ती, मार्गदर्शन, कौशल्य विकास आणि करिअर मार्गदर्शन प्रदान करणार आहे. या गोष्टीच्या अंतर्गत म्हणजेच आरोहण प्रकल्पाच्या अंतर्गत NHAI ने सुरू केलेला आहे. पुढचा प्रश्न स्टार मार्क करून ठेवा. दुरंत कप 2025चा जो काही विजेतेपद आहे ते कोणत्या संघाने जिंकलेलं आहे? 9व्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, नॉर्थ ईस्ट युनायटेडने या ठिकाणी डायमंड हार्बर यांचा पराभव करत दुरंत कप 2025चं विजेतेपद या ठिकाणी पटकावलेलं आहे. पुढचा प्रश्न, 2025च्या आशियाई नेमबाजी स्पर्धेमध्ये कोणत्या देशाने सर्वाधिक पदके जिंकलेली आहेत? 10व्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, आपल्या भारताने या ठिकाणी
आशियाई नेमबाजी स्पर्धा 2025च्या अंतर्गत सर्वात जास्त पदके जिंकलेली आहेत. एकूण किती पदके जिंकली आहेत? तर आपल्या भारताने या ठिकाणी 99 पदके जिंकलेली आहेत, ज्याच्यामध्ये अक्षरशः 50 सुवर्ण पदके आहेत, 26 रौप्य पदक आहेत आणि 23 या ठिकाणी कांस्य पदक आहेत. असे एकूण 99 पदके जिंकलेली आहेत. 1 नंबरला भारत आहे, 2 नंबरला कझाकस्तान आहे, तर 3 नंबरला चीन आहे या पदक तालिकेमध्ये. पुढचा प्रश्न क्रमांक 11वा. कोणत्या देशाच्या सफ्रान ग्रुपने पुढच्या पिढीतील लढाऊ विमानांसाठी जेट इंजिन तयार करण्यासाठी भारतासोबत भागीदारी केलेली आहे? 11व्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, फ्रान्स हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. ही भागीदारी का करण्यात आली, याच्या मागचं उद्दिष्ट काय तर लिहून घ्या. प्रगत मध्यम लढाऊ विमानांसाठी जेट इंजिनसह विकसित आणि तयार करणे या उद्देशाने ही भागीदारी केलेली आहे. पुढचा प्रश्न. कोणत्या राज्याने श्रमश्री नावाची योजना स्कीम सुरू केलेली आहे? 12व्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए, पश्चिम बंगाल या राज्याने या ठिकाणी श्रमश्री नावाची योजना सुरू केलेली आहे. उद्देश काय आहे तर लिहून घ्या. प्रत्येक कुटुंबाला एका आर्थिक वर्षामध्ये जॉब कार्डसह किमान 50 दिवसांचा रोजगार उपलब्ध करून देणे या उद्दिष्टाने या ठिकाणी श्रमश्री नावाची योजना सुरू करण्यात आली आहे पश्चिम बंगाल राज्याच्या अंतर्गत. पुढचा प्रश्न क्रमांक 13वा. 2036 पर्यंत कोणता देश व्हेनेरा डी मोहीम शुक्र ग्रहावर लॉन्च करणार आहे? 13व्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, रशिया हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. तर रशिया हा देश या ठिकाणी 2036 पर्यंत व्हेनेरा डी मोहीम ही जी काही आहे ते या ठिकाणी शुक्र ग्रहावर लॉन्च करणार आहे. सोबत एक एक्स्ट्रा पॉइंट लिहून घ्या. भारताचे पहिलं शुक्र मोहीम कोणतं आहे तर शुक्रयान 1. पुढचा प्रश्न. टाटो 2 जलविद्युत प्रकल्प कोणत्या राज्यामध्ये बांधला जात आहे? 14व्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए, अरुणाचल प्रदेश हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. ठीक आहे. पुढचा प्रश्न क्रमांक 15वा. भारतातील पहिला ड्रोन AI पॉवर्ड कृत्रिम पावसाचा प्रयोग कोठे सुरू करण्यात आलेला आहे? तर योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी, जयपूर या ठिकाणी भारतातील पहिला ड्रोन AI पॉवर्ड कृत्रिम पावसाचा प्रयोग सुरू करण्यात आला. पुढचा प्रश्न. भारतातील पहिल्या ॲनिमल स्टेम सेल बायोबँकचे उद्घाटन कोणत्या मंत्र्यांनी केलेलं आहे? 16व्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, डॉक्टर जितेंद्र सिंग यांनी या ठिकाणी भारतातील पहिल्या ॲनिमल स्टेम सेल बायोबँकचे इनॉग्रेशन केलेलं आहे. पुढचा प्रश्न क्रमांक 17वा. महत्वाचा प्रश्न आहे. कोणत्या लघु वित्त बँकेला, लघु वित्त बँक म्हणजे काय, स्मॉल फायनान्स बँक या बँकेला युनिव्हर्सल बँकेमध्ये रूपांतरित करण्यासाठी RBIची मान्यता मिळालेली आहे? तर पर्याय क्रमांक बी, AU स्मॉल फायनान्स बँक हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. पुढचा प्रश्न. कोणता देश ISAचा 107व्या क्रमांकाचा सदस्य देश बनलेला आहे? तर पर्याय क्रमांक ए, मोल्दोवा नावाचा देश या ठिकाणी ISA या ग्रुपचा 107व्या क्रमांकाचा या ठिकाणी सदस्य देश बनलेला आहे, मेंबर कंट्री बनलेला आहे. ISA म्हणजे काय, इंटरनॅशनल सोलार अलायन्स असं म्हटलं तरी काय हरकत नाही. ठीक आहे. पुढचा प्रश्न क्रमांक 19. UPSCचे नवीन अध्यक्ष म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे? 19 नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी, अजय कुमार असं त्यांचं नाव आहे. या ठिकाणी UPSCचे हे नवीन चेअरमॅन बनलेले आहेत अजय कुमार. मला कमेंट करून सांगा MPSCचे चेअरमॅन कोण आहेत, एवढंच उत्तर मला तुम्ही कमेंट बॉक्समध्ये द्यायचं आहे. पुढचा प्रश्न. 2025चा आंतरराष्ट्रीय बुकर पुरस्कार कोणी जिंकलेला आहे? अत्यंत महत्त्वाचा प्रश्न आहे, 100% विचारला जाणार. पर्याय क्रमांक सी, बानू मुश्ताक असं त्यांचं नाव आहे. त्यांच्या लघुकथांच्या संग्रहासाठी, त्या संग्रहाचं नाव आहे हर्ट लॅम्प, याच्यासाठी आंतरराष्ट्रीय बुकर पुरस्काराने त्यांना सन्मानित करण्यात आलं आहे. पुढचा प्रश्न. जागतिक प्रेस स्वातंत्र्य निर्देशांक 2025 मध्ये भारताचा क्रमांक किती आहे? 21 नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी, 151वा क्रमांक आहे भारताचा. कशामध्ये? जागतिक प्रेस स्वातंत्र्य निर्देशांक 2025 मध्ये. याच रँकिंगमध्ये अव्वल देश कोणता आहे? तर नॉर्वे हा देश या ठिकाणी अव्वल आहे. ही देखील गोष्ट तुम्हाला लक्षात ठेवायची आहे. पुढचा प्रश्न. खेलो इंडिया युवा क्रीडा स्पर्धा 2025 मध्ये कोणत्या राज्याने पदक तालिकेमध्ये
अव्वल स्थान पटकावलेलं आहे? 22 नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, महाराष्ट्र हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. तर महाराष्ट्र राज्याने खेलो इंडिया युवा क्रीडा स्पर्धा 2025 मध्ये अव्वल स्थान पटकावलेलं आहे. महाराष्ट्र, लक्षात काय ठेवायचं आहे तुम्हाला? दोन गोष्टी. खेलो इंडिया युवा क्रीडा स्पर्धा कुठे आयोजित करण्यात आल्या होत्या? तर बिहारमध्ये. आणि महाराष्ट्राने एकूण पदके किती जिंकली? तर 158 पदके. त्या 158 मध्ये 58 सुवर्ण पदके आहेत, 47 रौप्य पदक आहेत आणि 53 कांस्य पदक आहेत. ठीक आहे. बघूया पुढचा प्रश्न. प्रश्न क्रमांक 23वा. जागतिक मानव विकास निर्देशांक 2023 मध्ये भारताचा क्रमांक किती आहे? तर पर्याय क्रमांक बी, 130वा क्रमांक आहे आपल्या भारताचा. पुढचा प्रश्न. 2025चा मिस वर्ल्ड कोणाला मिळालेला आहे? तर 24 नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए, सुचाता चुआंग्रशी असं त्यांचं नाव आहे. काय नाव आहे? सुचाता चुआंग्रशी असं त्यांचं नाव आहे. 2025च्या मिस वर्ल्ड हा जो काही किताब आहे तो त्यांनी या ठिकाणी जिंकलेला आहे. 72व्या क्रमांकाची मिस वर्ल्ड 2025 ही स्पर्धा आयोजित करण्यात आली होती हैदराबाद या ठिकाणी. ठीक आहे. पुढचा प्रश्न. प्रश्न क्रमांक 25. मे 2025 मध्ये भारताचा 86 क्रमांकाचा बुद्धिबळ ग्रँडमास्टर कोण बनलेला आहे? 25 नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी, श्रीहरी LR असं त्यांचं नाव आहे. ते या ठिकाणी 86व्या क्रमांकाचे चेस ग्रँडमास्टर बनलेले आहेत 2025 मध्ये. पुढचा प्रश्न. जैविक नायट्रोजन स्थिरीकरणातील प्रगतीसाठी 2025चा जागतिक अन्न पुरस्कार कोणाला मिळालेला आहे? तर या ठिकाणी पर्याय क्रमांक सी, मारियांगेला हंगरिया असं त्यांचं नाव आहे. पुढचा प्रश्न. प्रश्न क्रमांक 27. ऑलिव्ह रिडले कासवांच्या संरक्षणासाठी भारतीय तटरक्षक दल कोणते ऑपरेशन राबवलेलं आहे भारतीय तटरक्षक दलाने? तर लक्षात घ्या पर्याय क्रमांक बी, ऑपरेशन ऑलिव्हिया असं या ऑपरेशनचं नाव आहे. पुढचा प्रश्न. सार्वजनिक आरोग्य समस्या म्हणून ट्रॅकोमाचे उच्चाटन करणारा कोणता देश अलीकडेच आग्नेय आशियातील तिसरा देश बनलेला आहे? तर पर्याय क्रमांक ए, भारत हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. पुढचा प्रश्न. प्रश्न क्रमांक 29. ल्युपेक्स मिशन हा कोणत्या दोन अंतराळ संस्थांमधील संयुक्त चंद्र शोध उपक्रम आहे? 29 नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी, इस्रो आणि जाक्सा. लक्षात घ्या ल्युपेक्स मिशन हा भारत आणि जपान या ठिकाणच्या इस्रो आणि जाक्सा या अंतराळ संस्थांमधील संयुक्त चंद्र उपक्रम आहे, शोध उपक्रम आहे. ठीक आहे. आणि ब्रह्मोस कशा संदर्भात आहे? तर भारत आणि रशिया यांचा हा संयुक्त उपक्रम आहे. ठीक आहे. जाक्सा बद्दल या ठिकाणी मला फक्त कमेंट करून सांगा, जाक्सा हे कोणत्या देशाचं या ठिकाणी स्पेस एजन्सी आहे? कारण की रशियाची रॉसमॉस्कॉस ही आहे, हे देखील या ठिकाणी तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. मला थोडंसं कन्फ्युजन होत आहे, जाक्सा कुठला आहे मला फक्त सांगा. पुढचा प्रश्न. संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्या हस्ते ब्रह्मोस क्षेपणास्त्र निर्मिती युनिटचं उद्घाटन कोठे करण्यात आलेलं आहे? तर पर्याय क्रमांक सी, लखनौ या ठिकाणी. क्लिअर. पुढचा प्रश्न. प्रश्न क्रमांक 31. तापी बेसिन मेगा रिचार्ज प्रकल्पासाठी कोणत्या दोन राज्यांनी सामंजस्य करार केलेला आहे? 31 नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी, मध्य प्रदेश आणि महाराष्ट्र हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. पुढचा प्रश्न. यूपी ॲग्रीज आणि AI प्रज्ञा उपक्रम सुरू करण्यासाठी कोणत्या संस्थेने उत्तर प्रदेश सोबत भागीदारी केलेली आहे? 32 नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, वर्ल्ड बँक हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. या ठिकाणी पाहूया पुढचा प्रश्न. प्रश्न क्रमांक 33. कोणत्या दहशतवादी घटनेला प्रत्युत्तर म्हणून ऑपरेशन सिंदूर सुरू करण्यात आलं होतं? 33 नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, पहलगाम दहशतवादी हल्ला. लक्षात घ्या तुम्हाला जर असं विचारलं पुलवामा हल्ल्याची तारीख काय आहे? तर 22 एप्रिल 2025 आणि ऑपरेशन सिंदूर कधी करण्यात आलं? तर 7 मे 2025 ला करण्यात आलेलं आहे. लक्षात घ्या या ठिकाणी हे पुलवामा हल्ल्याची तारीख नाहीये, हे पहलगाम हल्ल्याची या ठिकाणी तारीख आहे 22 एप्रिल 2025 आणि लगेच काही दिवसातच ऑपरेशन सिंदूर करण्यात आलं होतं 7 मे 2025 ला. ठीक आहे. पुढचा प्रश्न. भारताचे 35व्या क्रमांकाचे परराष्ट्र सचिव म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली? तर पर्याय क्रमांक ए, विक्रम मिसरी असं त्यांचं नाव आहे. पुढचा प्रश्न. प्रश्न क्रमांक 35. भारतातील पहिला आंतरराज्यीय चित्ता संवर्धन कॉरिडॉर कोणत्या दोन राज्यांमध्ये स्थापन होत आहे? तर पर्याय क्रमांक डी, राजस्थान आणि मध्य प्रदेश या दोन राज्याच्या अंतर्गत भारतातील पहिला आंतरराज्यीय या ठिकाणी चित्ता संवर्धन कॉरिडॉर या ठिकाणी स्थापन होत आहे.
पुढचा प्रश्न, भारतातील पहिले जिनोम संपादित भाताचे प्रकार कोणी विकसित केलेला आहे? तर पर्याय क्रमांक सी, ICAR ने विकसित केलेला आहे. आणि ICAR चं फुल फॉर्म काय? इंडियन काउन्सिल ऑफ ॲग्रिकल्चरल रिसर्च. उद्दिष्ट काय आहे या ठिकाणी? पहिल्या जिनोम संपादित भाताचा प्रकार या ठिकाणी विकसित करण्याच्या मागचं तर उत्पादन वाढवणे, दुष्काळ आणि क्षारता सहनशीलता वाढवणे या उद्देशाने हे डेव्हलप करण्यात आलेलं आहे. पुढचा प्रश्न, भारतातील पहिले AI चालित सोने वितळवणारे ATM कोठे सुरू झालेलं आहे? तर पर्याय क्रमांक बी, हैदराबाद या ठिकाणी सुरू झालेला आहे. पुढचा प्रश्न, मोनॅको ग्रँड प्रिक्स मध्ये फॉर्म्युला 2 शर्यत जिंकणारा पहिला भारतीय कोण ठरला आहे? तर पर्याय क्रमांक ए, कुश मैनू हा या ठिकाणी, कोणता? कुश मैनू नाही, कुश मैनी हा खेळाडू या ठिकाणी पहिला भारतीय ठरलेला आहे. पुढचा प्रश्न, महिलांचे AI आणि सायबर सुरक्षा कौशल्य वाढविण्यासाठी कोणत्या संस्थेने यशोदा AI उपक्रम सुरू केलेला आहे? तर पर्याय क्रमांक डी, राष्ट्रीय महिला आयोगाने या ठिकाणी महिलांचे AI आणि सायबर सुरक्षा कौशल्य वाढवण्यासाठी या संस्थेने यशोदा AI उपक्रम सुरू केला आहे. याच्या मागचा उद्देश काय? तर भारतामध्ये महिलांच्या हक्कांचे संरक्षण आणि प्रोत्साहन देणे या उद्देशाने हे सुरू करण्यात आलेलं आहे. पुढचा प्रश्न, 2025-26च्या कार्यकाळासाठी आशियाई उत्पादकता संघटनेचे अध्यक्षपद कोणत्या देशाने स्वीकारलेले आहे? तर पर्याय क्रमांक सी, आपल्या भारताने या ठिकाणी अध्यक्षपद स्वीकारलेलं आहे. पुढचा प्रश्न, जगातील पहिल्या मोठ्या व्यावसायिक मिथेनॉल प्लांटचे उद्घाटन कोठे झालेलं आहे? तर 41 नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी, डेन्मार्क या ठिकाणी जगातील पहिल्या मोठ्या व्यावसायिक मिथेनॉल प्लांटचे उद्घाटन झालेलं आहे. पुढचा प्रश्न, एक्झरसाइज नोमॅडिक एलिफंट 2025 ही भारत आणि टिंबटिंबने आयोजित केलेली एक्झरसाइज आहे. तर पर्याय क्रमांक सी, मंगोलिया आणि भारत या दोन देशाच्या अंतर्गत नोमॅडिक एलिफंट 2025 हा सराव या ठिकाणी आयोजित केला जात असतो. पुढचा प्रश्न, 7 खंडांवरील सर्वोच्च शिखर सर करणारा सर्वात तरुण भारतीय कोण ठरला आहे? 43 नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, विश्वनाथ कार्तिकेय असं त्यांचं नाव आहे. पुढचा प्रश्न, 2025च्या कान्स चित्रपट महोत्सवामध्ये कोणत्या चित्रपटाला पाल्मे डिओर पुरस्कार मिळालेला आहे? तर पर्याय क्रमांक ए, इट वॉज जस्ट ॲन ॲक्सिडेंट या चित्रपटाला या ठिकाणी पाल्मे डिओर पुरस्कार या ठिकाणी मिळालेला आहे. पुढचा प्रश्न, WHO ने अलीकडेच कोणत्या भारतीय शहराला वयानुसार अनुकूल शहर म्हणून मान्यता दिलेली आहे? तर पर्याय क्रमांक डी, कोझिकोडे नावाचं शहर आहे. मला फक्त कमेंट करून सांगा कोणत्या स्टेटच्या अंतर्गत, कोणत्या राज्याच्या अंतर्गत कोझिकोडे शहर येतं. पुढचा प्रश्न, टाइम्स हायर एज्युकेशन एशिया युनिव्हर्सिटी रँकिंग 2025 मध्ये कोणत्या भारतीय विद्यापीठाने अव्वल स्थान पटकावलेलं आहे? तर पर्याय क्रमांक सी, इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्सने या ठिकाणी अव्वल स्थान पटकावलेलं आहे. पुढचा प्रश्न, भारत आणि पाकिस्तान यांच्यामध्ये सिंधू पाणी करार कधी झालेला आहे? 47 नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, 1960 ला या ठिकाणी भारत आणि पाकिस्तान यांच्यामध्ये सिंधू पाणी करार झालेला आहे. पुढचा प्रश्न, गांधी सागर वन्यजीव अभयारण्य कोणत्या राज्यामध्ये आहे? तर पर्याय क्रमांक ए, मध्य प्रदेश या राज्याच्या अंतर्गत आहे गांधी सागर वन्यजीव अभयारण्य. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 49, रोंगाली बिहू उत्सव अलीकडेच कोणत्या भारतीय राज्यामध्ये साजरा करण्यात आलेला आहे? तर पर्याय क्रमांक डी, आसाम हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. आणि पुढचा प्रश्न, दरवर्षी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती केव्हा साजरी केली जाते? तर दरवर्षी 14 एप्रिलला आपण या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची आपण जयंती साजरी करीत असतो. ठीक आहे, जसं की सुरुवातीचे तुम्ही हे 1 ते 50 क्रमांकापर्यंत प्रश्न पाहिले, अशाच प्रकारे पुढच्या टप्प्यामध्ये सुद्धा आपण 1 ते 50 प्रश्नांचे या ठिकाणी टप्पे पाहणार आहोत. प्रश्न क्रमांक पहिला काय आहे? भारताचे 52व्या क्रमांकाचे सरन्यायाधीश म्हणून कोणाची नियुक्ती झालेली आहे? प्रश्न क्रमांक पहिल्याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी, भूषण रामकृष्ण गवई, किंवा तुम्हाला असं येऊ शकतं BR गवई असं जरी ऑप्शन दिसला तरी तो ऑप्शन या ठिकाणी योग्य असणार आहे. तर 52व्या क्रमांकाचे या ठिकाणी सरन्यायाधीश बनलेले आहेत कोण? भूषण रामकृष्ण गवई. त्याच्या अगोदर 51 क्रमांकाचे होते संजीव खन्ना, त्याच्या अगोदर 50व्या क्रमांकाचे होते DY चंद्रचूड, त्याच्या अगोदर 49व्या क्रमांकाचे होते उदय उमेश ललित. या सुद्धा गोष्टी तुम्हाला लक्षात ठेवायच्या आहेत. पुढचा प्रश्न, भारतातील पहिल्या स्वदेशी पाणबुडी विरोधी युद्धनौका उथळ पाण्याच्या जहाजाचे नाव काय आहे? 2 नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, INS
अर्नाळा असं या ठिकाणी त्या जहाजाचं नाव आहे. बऱ्याच वेळेला या ठिकाणी हा प्रश्न जो काही आहे ऑलरेडी 2025च्या झालेल्या एक्झाम्समध्ये विचारण्यात आलेला आहे, त्याच्यामुळे या प्रश्नाला स्टार मार्क करून ठेवू शकता. पुढचा प्रश्न, माउंट एव्हरेस्ट सर करणारे पहिले CISF. CISF म्हणजे काय? सेंट्रल इंडस्ट्रियल सिक्युरिटी फोर्स, केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दल. तर या ठिकाणी पहिले CISF अधिकारी कोण बनलेले आहेत? माउंट एव्हरेस्ट सर करणारे. 3 नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, गीता समोटा असं त्यांचं नाव आहे. माउंट एव्हरेस्ट सर करणारे पहिले CISF अधिकारी बनलेले आहेत. माउंट एव्हरेस्ट काय आहे? जगातील सर्वात उंच पर्वत शिखर आहे, ज्याची हाईट, ज्याची उंची मीटरमध्ये किती आहे? 8848 म्हणजेच 8848 मीटर एवढी त्याची हाईट आहे, एवढी त्याची उंची आहे. पुढचा प्रश्न, युनेस्कोच्या मेमरी ऑफ द वर्ल्ड रजिस्टरमध्ये खालीलपैकी कोणते समाविष्ट करण्यात आलेलं आहे? तर पर्याय क्रमांक सी, वरील दोन्ही. लक्षात घ्या, युनेस्कोच्या मेमरी ऑफ द वर्ल्ड रजिस्टरमध्ये पर्याय क्रमांक ए आपली भगवद्गीता आणि पर्याय क्रमांक बी नाट्यशास्त्र या दोन गोष्टींचा समावेश या ठिकाणी करण्यात आलेला आहे युनेस्कोच्या मेमरी ऑफ द वर्ल्ड या रजिस्टरमध्ये. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 5, भारतातील पहिले स्वदेशी इलेक्ट्रिक ट्रेनर विमान हंसा कोणी विकसित केलं आहे? 5व्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी, CSIR आणि NAL या दोघांनी मिळून भारतातील पहिलं स्वदेशी इलेक्ट्रिक ट्रेनर विमान हंसा डेव्हलप केलेलं आहे. या ठिकाणी CSIRचा फुल फॉर्म काय? काउन्सिल ऑफ सायंटिफिक अँड इंडस्ट्रियल रिसर्च आणि NAL याचा फुल फॉर्म काय? नॅशनल एरोस्पेस लॅबोरेटरीज. ठीक आहे. पुढचा प्रश्न, जगातील पहिले 3D प्रिंटेड रेल्वे स्टेशन कोणत्या देशाने बांधलेलं आहे? तर पर्याय क्रमांक सी, जपान हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे, ज्या देशाने जगातील पहिलं वर्ल्ड फर्स्ट 3D प्रिंटेड रेल्वे स्टेशन या ठिकाणी बांधलेलं आहे. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 7, जागतिक तंत्रज्ञान शिखर परिषद 2025 कोणत्या देशाने आयोजित केली होती? 7व्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी फॉर आपला प्यारा भारत देश हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. तर ग्लोबल टेक्नॉलॉजी समिट 2025चं आयोजन भारताने केलेलं होतं. पुढचा प्रश्न, ईशान्य भारतातील पहिली भूऔष्णिक उत्पादन विहीर कोठे खोदण्यात आलेली आहे? 8व्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए, दिरंग म्हणजेच अरुणाचल प्रदेश या ठिकाणी, म्हणजेच ईशान्य भारतातील पहिली भूऔष्णिक उत्पादन विहीर या ठिकाणी खोदण्यात आलेली आहे. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 9, 63,000 कोटी रुपयांच्या कराराअंतर्गत कोणता देश भारताला 26 राफेल M लढाऊ विमाने पुरवणार आहे? 9व्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी, फ्रान्स नावाचा जो काही देश आहे तो काय करणार आहे? तर 63 कोटी म्हणजे 63,000 कोटी रुपयाच्या कराराअंतर्गत 26 राफेल M लढाऊ विमाने या ठिकाणी पुरवणार आहे. पुढचा प्रश्न, 2025चा लॉरेस स्पोर्ट्समन ऑफ द इयर हा जो काही पुरस्कार आहे तो कोणाला मिळालेला आहे? 10व्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, मोंडो डुप्लांटिस असं त्यांचं नाव आहे. स्वीडिश अमेरिकन पोल वॉल्टर आहे, म्हणजेच या खेळाशी ते संबंधित आहेत. त्यांना या ठिकाणी 2025च्या लॉरेन्स स्पोर्ट्समन ऑफ द इयर पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं आहे. ठीक आहे. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 11 महत्त्वाचा प्रश्न आहे. एक्झरसाइज डस्टलिक म्हणजेच डस्टलिक नावाचं युद्ध सराव भारत आणि कोणत्या देशाने आयोजित केलेला युद्ध सराव आहे? 11व्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, भारत आणि उझबेकिस्तान या दोन देशाच्या अंतर्गत आयोजित करण्यात आलेला हा एक्झरसाइज डस्टलिक सराव आहे. युद्ध सराव डस्टलिक असं या युद्ध सरावाचं नाव आहे. 2025 मध्ये 6व्या क्रमांकाची आवृत्तीचं आयोजन करण्यात आलं होतं. पर्टिक्युलरली कोणत्या ठिकाणी असं विचारलं तर औंध म्हणजेच पुण्यामध्ये आयोजन करण्यात आलं होतं. पुढचा प्रश्न, अनुसूचित जाती म्हणजेच SC उपवर्गीकरण लागू करणारे भारतातील पहिलं राज्य कोणतं ठरलं आहे? तर पर्याय क्रमांक ए, तेलंगणा हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 13, पहिल्या पंचायत प्रगती निर्देशांकमध्ये कोणते राज्य अव्वल स्थानावरती आलेलं आहे? 13व्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, गुजरात हे राज्य पहिल्या पंचायत प्रगती निर्देशांकमध्ये अव्वल स्थानी आलेलं हे राज्य आहे.
पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक 14वा 2025 मध्ये जागतिक AI गुंतवणुकीमध्ये आपल्या भारताचा क्रमांक किती आहे? तर आपल्या प्यारा भारताचा या ठिकाणी 10वा क्रमांक आहे. आणि जर तुम्हाला असं विचारलं हे जे काही ग्लोबल AI इन्व्हेस्टमेंट आहे त्याच्यामध्ये शीर्ष देश अव्वल देश कोणता आहे? तर 1 नंबरला अमेरिका आहे, 2 नंबरला चायना आहे आणि 10व्या क्रमांकावरती आपला भारत देश आहे. एवढ्याच गोष्टी तुम्हाला लक्षात ठेवायच्या आहेत. पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक 15वा सरहुल नावाचा एक फेस्टिवल असतो, महोत्सव असतो, तो कोणत्या भारतीय राज्यामध्ये साजरा करण्यात आलेला आहे? तर पर्याय क्रमांक डी झारखंड हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. तर झारखंड राज्याच्या अंतर्गत नुकतंच सरहुल नावाचा फेस्टिवल महोत्सव आयोजित करण्यात आला होता. पुढचा प्रश्न अहमदाबादमधील कोणत्या पारंपरिक हस्तकलेला अलीकडेच GI टॅग मिळालेला आहे? 16व्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी सौदागरी ब्लॉक प्रिंट. याला या ठिकाणी जे की अहमदाबादमधील आहे काय आहे? पारंपरिक हस्तकला आहे. त्याला या ठिकाणी जिओग्राफिकल इंडिकेशनचं सर्टिफिकेशन या ठिकाणी मिळालेलं आहे. पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक 17 QS वर्ल्ड फ्युचर स्किल्स इंडेक्स 2025 मध्ये भारताचा क्रमांक किती आहे? तर आपल्या भारताचा या इंडेक्समध्ये 25वा क्रमांक आहे. कशामध्ये? तर QS फ्युचर स्किल्स इंडेक्स 2025च्या रँकिंगमध्ये. पुढचा प्रश्न ISA म्हणजे काय? इंटरनॅशनल सोलार अलायन्स, आंतरराष्ट्रीय सोलार आघाडी याच्या जे काही देश भागीदारी फ्रेमवर्कवरती स्वाक्षरी करणारा कोणता देश पहिला आफ्रिकन राष्ट्र बनलेला आहे? तर पर्याय क्रमांक ए मॉरिशस हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. प्रश्न कळाला की नाही? पहा, ISAच्या देश भागीदारी फ्रेमवर्कवरती स्वाक्षरी करणारा मॉरिशस हा पहिला आफ्रिकन देश या ठिकाणी बनलेला आहे. पुढचा प्रश्न राष्ट्रीय पंचायती राज दिवस केव्हा साजरा केला जात असतो? 19 नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी 24 एप्रिलला दरवर्षी आपण या ठिकाणी पर्याय क्रमांक डी राष्ट्रीय पंचायती राज दिवस म्हणून साजरा करतो. पुढचा प्रश्न नवीन सहकार्याचा भाग म्हणून कोणता देश भारतामध्ये लहान मॉड्युलर रिॲक्टर बांधणार आहे? तर पर्याय क्रमांक सी अमेरिका हा देश भारतामध्ये लहान मॉड्युलर रिॲक्टर या ठिकाणी बांधणार आहे. पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक 21 PFRDA चे नवीन अध्यक्ष म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे? 21 नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी शिवसुब्रमण्यम रमण असं त्यांचं नाव आहे. आणि PFRDA याचा फुल फॉर्म काय? पेन्शन फंड रेग्युलेटरी अँड डेव्हलपमेंट अथॉरिटी. पेन्शन फंड नियामक आणि विकास प्राधिकरणाचे नवीन चेअरमॅन अध्यक्ष म्हणून शिवसुब्रमण्यम रमण असं त्यांचं नाव आहे. त्यांची या ठिकाणी अध्यक्षपदी निवड करण्यात आलेली आहे. पुढचा प्रश्न चंद्रयान 5 मोहीम कोणत्या अंतराळ संस्थेच्या सहकार्याने सुरू करण्यात येणार आहे? तर 22 नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी जाक्सा, जे की जपानची स्पेस एजन्सी आहे. या अंतराळ संस्थेच्या सहकार्याने चंद्रयान 5 मोहीम या ठिकाणी सुरू केली जाणार आहे. लक्षात घ्या, चंद्रयान 1 पासून चंद्रयान 4 पर्यंत लॉन्चिंग डेट तुम्हाला लक्षात पाहिजे. जसं की चंद्रयान 1 हे लॉन्च करण्यात आलं 2008 मध्ये, चंद्रयान 2 हे लॉन्च करण्यात आलं 2019 मध्ये, चंद्रयान 3 हे लॉन्च करण्यात आलं 2023 मध्ये, तर चंद्रयान 4 हे लॉन्च करण्यात आलं 2027 मध्ये लॉन्च करण्यात येणार आहे. ही गोष्ट तुम्हाला लक्षात ठेवायची आहे. क्लिअर? पाहूया पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक 23वा महत्त्वाचा प्रश्न आहे. भारतातील सर्वात मोठा रेमिटन्स स्रोत म्हणून कोणत्या देशाने UAE ला मागे टाकलेलं आहे? तर पर्याय क्रमांक बी युनायटेड स्टेट्स म्हणजेच USA हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. पुढचा प्रश्न एबेल पारितोषिक 2025 हा जो काही पुरस्कार आहे तो नुकताच कोणाला देण्यात आलेला आहे? तर पर्याय क्रमांक ए मसाकी काशीवरा असं त्यांचं नाव आहे. लक्षात घ्या, एबेल पुरस्कार जो काही आहे तो मॅथमॅटिशियन अवॉर्ड आहे, गणितातील या ठिकाणी पुरस्कार आहे. एबेल पुरस्कार तो 2025चा मसाकी काशीवरा यांना या ठिकाणी देण्यात आलेला आहे. पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक 25 भारत आणि कोणत्या देशादरम्यान खंजर 2025 हा जो काही युद्ध सराव आहे तो आयोजित करण्यात आलेला आहे? 25 नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी भारत आणि ओमन या 2 देशाच्या अंतर्गत खंजर नावाचा जो काही एक्सरसाइज आहे, सराव आहे, तो या ठिकाणी आयोजित करण्यात आला होता. व्हिडिओ आवडत असेल तर कृपया करून प्लीज एकदा एक व्हिडिओला लाईक करू शकता. पुढचा प्रश्न एक राष्ट्र एक बंदर या उपक्रमाचे अनावरण कोणी केलेलं आहे? तर पर्याय क्रमांक सी सर्बानंद सोनोवाल यांनी या ठिकाणी
वन नेशन वन पोर्ट, एक राष्ट्र एक बंदर या इनिशिएटिव्हचे इनॉग्रेशन केलेलं आहे. याच्या मागचं उद्देश काय आहे, तर भारताच्या सागरी पायाभूत सुविधांचे आधुनिकीकरण करणे या उद्देशाने या ठिकाणी हा उपक्रम सुरू करण्यात आलेला आहे. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 27, भारतामध्ये दरवर्षी शहीद दिवस कधी साजरा केला जातो? 27 नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, 23 मार्चला दरवर्षी या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो भारतामध्ये शहीद दिवस म्हणून आपण साजरा करतो. पुढचा प्रश्न, भारतातील पहिल्या जागतिक शांतता केंद्राचे उद्घाटन कोठे झालेलं आहे? तर 28 नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए, गुरुग्राम हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. तर भारतातील पहिल्या जागतिक शांतता केंद्राचे उद्घाटन गुरुग्राम या ठिकाणी करण्यात आलेलं आहे, झालेलं आहे. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 29, बार काउन्सिल ऑफ इंडियाच्या अध्यक्षपदी कोणाची परत एकदा निवड करण्यात आलेली आहे? तर पर्याय क्रमांक डी, मनन कुमार मिश्रा असं त्यांचं नाव आहे. पुढचा प्रश्न, कांगेर व्हॅली राष्ट्रीय उद्यान कोणत्या राज्यामध्ये स्थित आहे? 30 नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, सी फॉर छत्तीसगड हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 31, खेलो इंडिया हिवाळी क्रीडा स्पर्धा मध्ये एकूण कोणत्या संघाने पदक तालिकेमध्ये अव्वल स्थान पटकावलेलं आहे? 31 नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी, इंडियन आर्मी. भारतीय सैन्याने या ठिकाणी खेलो इंडिया हिवाळी क्रीडा स्पर्धामध्ये पदक तालिकेमध्ये अव्वल स्थान पटकावलेलं आहे. भारतीय सैन्याने एकूण 18 पदके जिंकली आहेत, ज्याच्यामध्ये 7 सुवर्ण आहेत, 5 रौप्य आहेत आणि 6 कांस्य पदकांचा समावेश आहे. पुढचा प्रश्न, हॉकी इंडियाचा वर्षातील सर्वोत्तम खेळाडू पुरुषांच्या कॅटेगरीमधील बलबीर सिंग पुरस्कार कोणाला मिळालेला आहे? 32 नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, हरमनप्रीत सिंग असं त्यांचं नाव आहे. काय नाव आहे? हरमनप्रीत सिंग असं त्यांचं नाव आहे. लक्षात घ्या, 2 गोष्टी लक्षात ठेवायच्या आहेत. हॉकी इंडियाबद्दल बोलण्यात आलं, हॉकी इंडियाचा वर्षातील सर्वोत्तम खेळाडू पुरुषांचा साठी या ठिकाणी मिळालेला आहे हरमनप्रीत सिंग यांना, तर वर्षातील सर्वोत्तम खेळाडू पुरस्कार महिलांसाठी मिळालेला आहे सविता पुनिया यांना. बरोबर, प्रश्न कधी कधी फिरून विचारला जाऊ शकतो, हरमनप्रीत सिंग किंवा सविता पुनिया कोणत्या खेळाशी संबंधित आहेत? तर हॉकी खेळाशी संबंधित आहेत. पुढचा प्रश्न, जगातील सर्वात मोठा हिमखंड A23A कोणत्या महासागरामध्ये आहे? तर पर्याय क्रमांक बी, दक्षिण महासागरामध्ये आहे. पुढचा प्रश्न, जागतिक हवामान दिवस कधी साजरा केला जातो? तर दरवर्षी 23 मार्चला आपण या ठिकाणी जागतिक हवामान दिवस म्हणून साजरा करतो. 2025 ची थीम काय? क्लोजिंग द अर्ली वॉर्निंग गॅप टुगेदर अशा प्रकारची थीम आहे फॉर द इयर ऑफ 2025. पुढचा प्रश्न, दरवर्षी आंतरराष्ट्रीय महिला दिवस केव्हा साजरा करण्यात येत असतो? तर दरवर्षी इंटरनॅशनल वुमन डे 8 मार्चला आपण साजरा करतो. आणि या वर्षीची थीम काय? तर ॲक्सलरेट ॲक्शन. बरोबर, अशा प्रकारची थीम आहे फॉर द इयर ऑफ इंटरनॅशनल महिला डे थीम फॉर 2025. पुढचा प्रश्न, कोणत्या संघाने रणजी ट्रॉफी 2025चं विजेतेपद जिंकलेलं आहे? तर पर्याय क्रमांक सी, विदर्भाने या ठिकाणी केरळचा पराभव करत रणजी ट्रॉफी 2025चं विजेतेपद या ठिकाणी पटकावलेलं आहे. आणि हे जे काय रणजी ट्रॉफी 2025चं एडिशन होतं त्याच्यामध्ये मालिकावीर ठरलेला आहे हर्ष दुबे, जो की विदर्भाकडून खेळतो. ठीक आहे. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 37, भ्रष्टाचार धारणा निर्देशांक 2024 मध्ये भारताचा क्रमांक किती आहे? तर या ठिकाणी भारताचा क्रमांक किती आहे? 96 क्रमांक आहे. आणि याच भ्रष्टाचार धारणा निर्देशांक मध्ये अव्वल स्थानी कोणता आहे देश? तर 1 नंबरला डेन्मार्क आहे, तर 2 नंबरला फिनलँड आहे. पुढचा प्रश्न, मिष्टी योजनेअंतर्गत खारफुटीच्या वृक्षारोपणामध्ये कोणते राज्य राष्ट्रीय पातळीवरती आघाडीवरती आहे? तर पर्याय क्रमांक ए, गुजरात हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. मिष्टी नावाची योजना आहे, त्या योजनेअंतर्गत खारफुटीच्या वृक्षारोपणामध्ये गुजरात राज्य राष्ट्रीय पातळीवरती सर्वात अव्वल स्थानी आहे. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 39, भारतातील पहिले पांढऱ्या वाघांचे प्रजनन केंद्र कोठे स्थापन केले जाणार आहे? 39 नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी, मध्य प्रदेश हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. पुढचा प्रश्न, कोणत्या राज्य सरकारने एन प्राऊड नावाचा इनिशिएटिव्ह प्रकल्प प्रोजेक्ट सुरू केलेला आहे? तर पर्याय क्रमांक सी, केरळ हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. तर केरळ राज्याच्या अंतर्गत या ठिकाणी एन प्राऊड नावाचा प्रकल्प सुरू केला जाणार आहे.
पुढचा प्रश्न, बाफ्टा अवॉर्ड्स 2025 मध्ये कोणत्या चित्रपटाला सर्वोत्कृष्ट चित्रपट पुरस्कार मिळालेला आहे? 41 नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी, कॉन्क्लेव्ह नावाचा एक चित्रपट आहे. या चित्रपटाला बेस्ट सिनेमा बरोबर सर्वोत्कृष्ट चित्रपट पुरस्कार मिळालेला आहे. कशामध्ये? बाफ्टा अवॉर्ड्स 2025 या चित्रपट सोहळ्याच्या अंतर्गत. पुढचा प्रश्न, स्पोर्ट्स स्टार ऑफ द इयर महिला कॅटेगरीमधील पुरस्कार कोणी जिंकलेला आहे? तर आपल्या मनू भाकर यांनी या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो स्पोर्ट्स स्टार ऑफ द इयर महिला कॅटेगरीमध्ये या ठिकाणी पुरस्कार जिंकलेला आहे. आणि मनू भाकर या कोणत्या खेळाशी संदर्भात आहेत? तर शूटिंग या खेळाशी त्या संदर्भात आहेत. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 43, स्पोर्ट्स स्टार ऑफ द इयर पुरुष कॅटेगरीमधील जो काही पुरस्कार आहे तो कोणी जिंकलेला आहे? तर 43 नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, PR श्रीजेश असं त्यांचं नाव आहे. आणि PR श्रीजेश हे हॉकी खेळाशी संबंधित आहेत. पुढचा प्रश्न, कोणत्या तलावाचे नाव वरुण सागर असं या ठिकाणी ठेवण्यात आलेलं आहे? तर पर्याय क्रमांक ए, फॉय सागर नावाचं नवीन नाव काय ठेवण्यात आलं आहे? तर वरुण सागर असं या ठिकाणी नामकरण करण्यात आलं आहे. पुढचा प्रश्न, भारतातील पहिला स्वदेशी स्वयंचलित जैव वैद्यकीय कचरा प्रक्रिया प्रकल्प कोठे उभारण्यात आलेला आहे? तर पर्याय क्रमांक डी, एम्स नवी दिल्ली या ठिकाणी इंडियाज फर्स्ट स्वदेशी स्वयंचलित जैव वैद्यकीय कचरा प्रक्रिया प्रकल्प उभारण्यात आलेला आहे. पुढचा प्रश्न, 2025 मध्ये मिसेस वर्ल्डचा किताब जिंकणारी पहिली कृष्णवर्णीय महिला कोण बनलेली आहे? तर पर्याय क्रमांक सी, शेगो गेला असं त्यांचं नाव आहे. पहिली कृष्णवर्णीय महिला ठरली आहे 2025 मध्ये मिसेस वर्ल्डचा किताब जिंकणारी. अत्यंत महत्त्वाचा प्रश्न आहे, विचारला जाणार. पुढचा प्रश्न, कोणत्या अल्बमला 2025 मध्ये सर्वोत्कृष्ट न्यू एज अल्बमचा ग्रॅमी पुरस्कार मिळालेला आहे? तर पर्याय क्रमांक बी, त्रिवेणी. काय? त्रिवेणी या अल्बमला या ठिकाणी 2025 मध्ये सर्वोत्कृष्ट न्यू एज अल्बमचा ग्रॅमी पुरस्कार मिळालेला आहे. पुढचा प्रश्न, AI ॲक्शन समिट 2025 कोणत्या देशाने आयोजित केलं होतं? तर पर्याय क्रमांक ए, फ्रान्स या देशाने या ठिकाणी AI ॲक्शन समिट 2025चं या ठिकाणी आयोजन केलेलं होतं. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 49, कोणत्या IITने भारतातील पहिला हायपरलूप टेस्ट ट्रॅक सुरू केलेला आहे? 49 नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी, IIT मद्रासने या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो भारतातील पहिला हायपरलूप टेस्ट ट्रॅक सुरू केलेला आहे. पुढचा प्रश्न, उत्तर भारतातील पहिला ग्रीन हायड्रोजन प्लांट कोणत्या राज्याने सुरू केलेला आहे? 50 नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, हिमाचल प्रदेश हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे, ज्या राज्याने या ठिकाणी उत्तर भारतातील पहिला ग्रीन हायड्रोजन प्लांट या ठिकाणी सुरू केलेला आहे. क्लिअर? व्हिडिओ आवडला असेल नक्की व्हिडिओ लाईक करा. जवळच्या मित्रमैत्रिणींना हा व्हिडिओ हे यूट्यूब चॅनल जरूर शेअर करा. आणि उद्या संध्याकाळी जे काही 7:30ची आपली सिरीज असते त्याच्यामध्ये पुढचा व्हिडिओ कोणत्या टॉपिकवरती घ्यायचा याची सुद्धा या ठिकाणी मला कल्पना देत चला, जेणेकरून मला लक्षात येईल की विद्यार्थ्यांना अशा अशा टॉपिक्सवरती व्हिडिओज पाहिजे आहेत. ठीक आहे, चॅनलवरती नवीन असाल, चॅनलला सबस्क्राईब अजून पण केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला बिलकुल विसरू नका. आणि शेवटी जाताना एवढंच बोलेल, व्हिडिओ पाहिल्याबद्दल सर्वांचा अगदी मनापासून आभार आणि धन्यवाद. तर लगेच काय करूया, नोव्हेंबर महिन्यातील जेवढेही महत्त्वाचे दिवस असतील त्याच्यावरती आपण एकदा चर्चा करूया. लिहून घ्या. 5 नोव्हेंबर जागतिक सुनामी जागरूकता दिवस आणि गुरु नानक जयंती. 7 नोव्हेंबर राष्ट्रीय कर्करोग जागरूकता दिवस, महाराष्ट्रामध्ये विद्यार्थी दिवस म्हणून. 8 नोव्हेंबर जागतिक रेडिओग्राफी दिवस. 9 नोव्हेंबर राष्ट्रीय कायदेशीर सेवा दिवस. 10 नोव्हेंबर शांतता आणि विकासासाठी जागतिक विज्ञान दिवस. 11 नोव्हेंबर राष्ट्रीय शिक्षण दिवस आणि युद्धविराम दिवस. 12 नोव्हेंबर जागतिक निमोनिया दिवस. 13 नोव्हेंबर जागतिक दयाळूपणा दिवस. 14 नोव्हेंबर जवाहरलाल नेहरू यांचा जन्मदिवस, भारतामध्ये बालदिवस म्हणून आणि जागतिक मधुमेह दिवस. 15 नोव्हेंबर बिरसा मुंडा जयंती. 16 नोव्हेंबर आंतरराष्ट्रीय सहिष्णुता दिवस. 17 नोव्हेंबर आंतरराष्ट्रीय विद्यार्थी दिवस. 19 नोव्हेंबर जागतिक शौचालय दिवस आणि आंतरराष्ट्रीय पुरुष दिवस. 20 नोव्हेंबर सार्वत्रिक बाल दिवस. 21 नोव्हेंबर जागतिक दूरदर्शन दिवस. 25 नोव्हेंबर महिलांवरील हिंसाचार निर्मूलनासाठी आंतरराष्ट्रीय दिवस. 26 नोव्हेंबर भारताचा संविधान दिवस आणि राष्ट्रीय दूध दिवस. आणि 28 नोव्हेंबर महात्मा फुले पुण्यतिथी. क्लिअर? तर लगेच काय करूया, ऑक्टोबर महिन्यातील जेवढेही महत्त्वाचे दिवस असतील त्याच्यावरती आपण एकदा चर्चा करूया. लिहून घ्या. 1 ऑक्टोबर वृद्ध व्यक्तींचा आंतरराष्ट्रीय दिवस आणि जागतिक शाकाहारी दिवस. 2 ऑक्टोबर गांधी जयंती, आंतरराष्ट्रीय अहिंसा दिवस,
आणि लाल बहादूर शास्त्री जयंती. 5 ऑक्टोबर जागतिक शिक्षक दिवस. त्यानंतर जागतिक अधिवास दिवस ऑक्टोबर महिन्याच्या पहिल्या सोमवारी म्हणजेच यावर्षी 6 ऑक्टोबरला आहे. 7 ऑक्टोबरला जागतिक कापूस दिवस. 8 ऑक्टोबर भारतीय वायुसेना दिवस. 9 ऑक्टोबर जागतिक पोस्टल दिवस. 10 ऑक्टोबर राष्ट्रीय डाक दिवस आणि जागतिक मानसिक आरोग्य दिवस. 11 ऑक्टोबर आंतरराष्ट्रीय बालिका दिवस. 13 ऑक्टोबर आपत्ती जोखीम कमी करण्यासाठी आंतरराष्ट्रीय दिवस. 14 ऑक्टोबर जागतिक मानक दिवस. 15 ऑक्टोबर जागतिक विद्यार्थी दिवस. 16 ऑक्टोबर जागतिक अन्न दिवस, जागतिक भूल दिवस आणि जागतिक मणक्यांचे दिवस. 17 ऑक्टोबर गरिबी निर्मूलनासाठी आंतरराष्ट्रीय दिवस. 20 ऑक्टोबर जागतिक सांख्यिकी दिवस. 21 ऑक्टोबर पोलीस स्मृती दिवस. 24 ऑक्टोबर जागतिक पोलिओ दिवस, संयुक्त राष्ट्र दिवस आणि 31 ऑक्टोबर या ठिकाणी राष्ट्रीय एकता दिवस म्हणून आपण साजरा करतो. ठीक आहे, तर लगेच काय करूया, सप्टेंबर महिन्यातील जेवढेही महत्त्वाचे दिवस असतील त्याच्यावरती एकदा रिव्हिजन टाकूया. लिहून घ्या. 1 सप्टेंबर ते 7 सप्टेंबर राष्ट्रीय पोषण आठवडा. 2 सप्टेंबर जागतिक नारळ दिवस. 4 सप्टेंबर राष्ट्रीय वन्यजीव दिवस. 5 सप्टेंबर शिक्षक दिवस. 8 सप्टेंबर आंतरराष्ट्रीय साक्षरता दिवस. 10 सप्टेंबर जागतिक प्रथमोपचार दिवस आणि जागतिक आत्महत्या प्रतिबंध दिवस. 11 सप्टेंबर राष्ट्रीय वन शहीद दिवस. 14 सप्टेंबर हिंदी दिवस. 15 सप्टेंबर अभियंता दिवस आणि आंतरराष्ट्रीय लोकशाही दिवस. 16 सप्टेंबर जागतिक ओझोन दिवस. 18 सप्टेंबर जागतिक बांबू दिवस. 21 सप्टेंबर आंतरराष्ट्रीय शांतता दिवस आणि जागतिक अल्झायमर दिवस. 22 सप्टेंबर जागतिक गेंडा दिवस. 26 सप्टेंबर जागतिक पर्यावरण आरोग्य दिवस आणि जागतिक सागरी दिवस. 27 सप्टेंबर जागतिक पर्यटन दिवस. 28 सप्टेंबर जागतिक रेबीज दिवस आणि यावर्षी 28 सप्टेंबर सप्टेंबरचा शेवटच्या रविवारी जागतिक नदी दिवस आणि 29 सप्टेंबर जागतिक हृदय दिवस. ठीक आहे.